त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलेलं आहे की समाजातील सर्वच घटकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे। त्याचबरोबर समाजातील सर्वच घटकांना दर्जाचं आणि संधीची समानता प्राप्त झाली पाहिजे हे अभिप्रेत आहे। मग या लोकशाहीमध्ये या सर्वच घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलमाच्या कलम क्रमांक 340 नुसार ज्या काही जाती आहेत, इतर ज्या काही मागास जाती आहेत त्यासाठी अर्थातच ओबीसी जातींसाठी, त्याचबरोबर घटना कलम क्रमांक 341 नुसार ज्या काही अनुसूचित जाती आहेत अर्थातच ज्या काही एसटी जाती आहेत, एसटी समाजासाठी, त्याचबरोबर घटना कलम क्रमांक 342 नुसार ज्या काही आदिवासी समाज आहे अर्थात एसटी समाजासाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेने देखील भारताच्या कारभारामध्ये स्त्रियांनी सहभाग घ्यावा, पुढाकार घ्यावा यासाठी सुद्धा स्त्रियांना 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर माझ्या दिव्यांग बांधवांनी, अपंग बांधवांनी देखील त्यांना देखील स्वाभिमानाने जगता यावं यासाठी सुद्धा 4% आरक्षणाची तरतूद ही राज्यघटनेमध्ये करण्यात आलेली आहे। मग यावरून कळतं की आरक्षण हे एक सामाजिक न्यायाचं साधन आहे। पुणे जवळपास असणारा आपला सोलापूर जिल्हा करमाळा तालुका त्यातील जेऊरगाव आणि या जेऊरगावात राहत असलेला अत्यंत साधारण घरातील मुलगा ज्याच्या घरी अठ्ठा विश्वदारिद्र्य आहे, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, वेळ बघायला घड्याळ सुद्धा नाही, अशा परिस्थितीत जन्मलेला मुलगा ज्याचे आई वडील व तो स्वतः वैयक्तिक सुद्धा दगड फोडायचं काम करतो असा वडर समाजातील बालाजी मंजुळे UPSCची परीक्षा देतो आणि कलेक्टर बनतो। मग हे सगळं शक्य होतं फक्त या आरक्षणामुळे। जर हे आरक्षण नसतं, कदाचित जर हे आरक्षण नसतं तर आज गुणवत्ता असून देखील आज त्यांना खडी फोडायचं काम करावं लागलं असतं। त्याचबरोबर एक सामान्य कुटुंबातील आदिवासी जी की महिला आहे ती राष्ट्रपती बनू शकते। अर्थातच काय ती दुसऱ्या तिसऱ्या कोण नसून आता सध्याच्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या आदिवासी समाजात असून देखील, एक महिला असून देखील राष्ट्रपती बनू शकतात। हे केवळ शक्य आहे फक्त आणि फक्त आरक्षणामुळे। जर हे आरक्षण नसतं तर त्या राष्ट्रपती बनू शकल्या नसत्या आणि बालाजी मंजुळे हे सुद्धा कलेक्टर सुद्धा बनू शकले नसते। जेव्हा मी या विषयाचा अभ्यास करते तेव्हा माझ्या लक्षात येतं की 1940 ते 1950 या काळामध्ये ज्या काही मागासलेला समाज आहे, मागासलेला जो काही घटक आहे यांच्या साक्षरतेचं जर प्रमाण बघायला गेलं, शिक्षणाचं जर साक्षरतेचं, त्याचबरोबर नोकरीचं प्रमाण बघायला गेलं तो 0% आहे। पण या आरक्षणामुळे आता जे काही मागासलेला समाज आहे, आदिवासी समाज आहे यांचं साक्षरतेचं प्रमाण वाढत गेलेलं आहे आणि याच आरक्षणामुळे तो बालाजी मंजुळे कलेक्टर बनू शकतो। त्याचबरोबर एक आदिवासी महिला राष्ट्रपती बनू शकते। मग हे केवळ आरक्षणामुळे साध्य झालं। मग तेव्हा मला वाटतं की खरंच आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे। त्याचबरोबर आज सध्याच्या परिस्थितीमध्ये जर बघायला गेलं एकूण जागेपैकी 50% जागा ह्या आरक्षणासाठी आहे। उघड जर सांगायचं झालं तर 100 जागा असतील तर त्यातील एसटी समाज, ओबीसी समाज, त्याचबरोबर एसटी समाजासाठी त्यातील 50% जागेवरून त्यांना शिक्षण, नोकरी आणि अनेक विविध सुविधा मिळवता येतात। त्याचबरोबर आज जर आपण बघायला गेलं लोकसभेची जी काही सदस्याची संख्या आहे ती 543 आहे आणि या 543 लोकसभेच्या संख्येमध्ये एसटी समाजासाठी 13% जागा अर्थातच 84 जागा आहेत आणि त्याचबरोबर एसटी समाजासाठी 7% अर्थातच 47 जागा ह्या एसटी आणि एसटी समाजासाठी आहे। मग जर यांना आरक्षण दिलंच नसतं तर यांना सामाजिक न्याय मिळाला असता का? UPSC, MPSC स्पर्धा परीक्षा, त्याचबरोबर बँकिंग अशा क्षेत्रामध्ये जी काही मागासलेला समाज आहे, जो काही दुर्मिळ घटक आहेत यांना अशा क्षेत्रात जाण्याची संधी प्राप्त झाली असती का? नाही, प्राप्त झालीच नसती। या आरक्षणामुळे आज कोणी कलेक्टर बनू शकतो, मागासलेल्या जाती देखील पुढे आलेल्या आहेत। म्हणून मला वाटतं की खरंच हे आरक्षण सामाजिक न्यायाची सामाजिक न्यायाचं साधन आहे। त्याचबरोबर जर विचार करायला गेला, मी आज पाहते अनेक जातींचे आंदोलन जेव्हा मी पाहते तेव्हा माझ्या लक्षात येतं की त्यांच्याकडे ते सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं जात नाही, फक्त राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जातं आणि त्यांचे मत खाण्याचं काम केलं जातं। मला वाटतं
देखील आपण समजून घेतलं पाहिजे. आणि शेवटी जाताना मला एवढं सांगावं वाटतं, दुःख आता वाचताना दिसत नाही, दुःख आता वाचताना दिसत नाही, संकट आता रक्त आता वाहताना दिसत नाही, दुःख आता वाचताना दिसत नाही, संकट रक्त आता वाहताना दिसत नाही. का जगतो आहे हा माणूस दुःख गुणवानं, का जगतो आहे हा माणूस दुःख गुणानं. क्रांतीची लाट आता ज्योत आता लावताना दिसत नाही, क्रांतीची लाट ज्योत आता लावताना दिसत नाही. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये आपण सुद्धा या आरक्षणाच्या सामाजिक न्यायाच्या बाजूने थांबलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण देखील समानता, स्वातंत्र्य, न्याय प्रस्थापित कराल एवढाच माफक आशावाद व्यक्त करते आणि थांबते. मनपूर्वक धन्यवाद. प्रस्तावाच्या विरुद्ध बाजूने परीक्षकांनी नोंद घ्यावी. संघ क्रमांक 16 B16. आरक्षणाचं बीज पेरलं गेलं न्यायासाठी, पण नेत्यांनी त्याला खत घातलं स्वार्थासाठी. नमस्कार, मी कोड क्रमांक 16 आज आपल्या पुढे ठामपणे सांगते की आरक्षण हे राजकारणाचे साधन झालेले आहे. मित्रांनो, आरक्षण ही संकल्पना जरी पूर्णतः समाजातील मागासवर्गीय घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेलेली होती आणि या प्रमाणात शिक्षण, रोजगार, राजकारण यामध्ये समाजासाठी मिळाव्या यासाठी गेलेली होती. आणि यामुळे अनेक कुटुंब ही उन्नतीच्या मार्गावर आली. ही गोष्ट खरी आहे, यात माझं काही दुमत नाही. परंतु आजच्या स्थितीला जेव्हा आपण सत्य परिस्थिती पाहतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आरक्षण हे केवळ राजकीय पक्षांसाठी एक मतदार संघ खिचून आणण्याचं साधन झालेलं आहे. कारण कुठल्या तरी निवडणुकीच्या आधी आरक्षणाचा मुद्दा दाखवला जातो, वेगवेगळ्या मुद्द्यावर आंदोलने घडून आणली जातात आणि सामाजिक भावनांचा गैरफायदा घेतला जातो. म्हणजे जी योजना सामाजिक न्यायासाठी काढली गेलेली होती, आज तीच राजकीय नेते राजकीय फायद्यांसाठी वापरतात. ही अत्यंत दुःखद बाब आहे. आरक्षणामुळे खरंच ज्यांना त्याची मदत हवी आहे त्यांच्यापर्यंत या योजना पोहोचायला हव्यात. परंतु आज या आरक्षणाचं राजकारण झाल्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांपेक्षा सत्ता मिळवणे हाच हेतू कुठेतरी महत्त्वाचा वाटायला लागतो. आणि या सर्व कारणामुळे समाजात ताणतणाव, भेदभाव, विषमता, असमानता वाढायला लागतो. तुमचं मत द्या आणि आरक्षण घेऊन जा. म्हणजे हे आरक्षण नाही तर एक सौदा झालेला आहे. मित्रांनो, आरक्षण हा आपला हक्क आहे, तो सौदा नाही. आणि ती गोष्ट जोपर्यंत इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती त्याच्या डोक्यात, त्याच्या हृदयात नाही गेला तोपर्यंत हे आरक्षण राजकारणच राहणार आहे. आता महाराष्ट्रातील मराठा आरक्षण आंदोलनातच घ्या. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी गेल्या काही वर्षामध्ये खूप मोठमोठी आंदोलने झाली. सरकारनं आश्वासनं देखील दिली, पण न्यायालयात ज्यावेळेस ते आरक्षण गेलं त्यावेळेस ते आरक्षण नाकारलं गेलं. कारण ते घटनात्मक चौकटीमध्ये बसतच नव्हतं. मग जर हे आरक्षण घटनात्मक चौकटीमध्ये बसत नव्हतं तर मग ते आरक्षण आधीच काढलं गेलं. म्हणजे आंदोलनामधून साध्य तर काही झालेलं नाही. म्हणजे राजकीय नेते होते, त्यांनी राजकीय मायलेज घेतलं आणि खऱ्या लाभार्थ्यांचा प्रश्न कुठेतरी बाजूला घेतला. दुसरी गोष्ट म्हणजे हरियाणामधील जाट आरक्षण चळवळ 2016 मध्ये जाट समाजातील लोकांसाठी खूप मोठी हिंसक आंदोलने झाली. निवडणुकांपूर्वी सरकारनं आरक्षणाची वचनं दिली, परंतु जशा निवडणुका झाल्या तशी ती आरक्षणाची अंमलबजावणी टळली. म्हणजे इथे खरे लाभार्थी कुठेतरी बाजूला राहिले आणि समोर आलं ते फक्त आणि फक्त राजकारण. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नुकतंच झालेलं गुजरातमधील पाटीदार आंदोलन. इथे हार्दिक पटेलच्या नेतृत्वाखाली पाटीदार समाजाने मोठी आंदोलने केली, पण इथे राजकीय इक्वेशन खेळलं गेलं. मतांचा बाजार झाला, राजकारणानं मतं मांडली आणि सगळं खरे लाभार्थी बाजूला राहिले आणि फक्त राजकारणच पुढे आलं. म्हणून मला असं वाटतं की जे समानतेचं साधन होतं आज ते कुठेतरी खूप पाडलं झालं. आणि महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेलं आरक्षणाचं स्वप्न आज राजकारणाला हरवलं आणि म्हणूनच आरक्षण हे राजकारणाचे साधन झालेले आहे. मित्रांनो, इंदिरा आणि खटला या खटल्याने भारत देशामध्ये किती टक्के आरक्षण असावी याची तरतूद केली आहे. तर भारतामध्ये ते आरक्षण 50% असायला हवे, परंतु तेच आरक्षण आज तमिळनाडू सारख्या राज्यामध्ये 69% झालेलं आहे. तर आपली भारतीय राज्यघटना असं सांगते की 50% पेक्षा जास्त आरक्षण दिलं गेलं नाही पाहिजे. 50%
म्हणजे राजकीय कारणासाठी या ज्या बाबींचं उल्लंघन होते ना, याकडे सरळ सरळ सर्वच पक्ष दुर्लक्ष करताना दिसत आहे का. तर आपण यांच्या विरोधात बोललो तर आपल्याला ते मतदान करणार नाही. यापूर्वी देखील महाराष्ट्रामध्ये मराठींना 3 वेळेस आरक्षण मिळालं. पहिलं आरक्षण हे राणी समितीने दिलं, दुसरं आरक्षण हे फडणवीस साहेबांनी दिलं, तिसरं आरक्षण देखील फडणवीस साहेबांनी दिलं. परंतु ते आरक्षण घटनात्मक चौकटीमध्ये बसलं नाही म्हणून ते आरक्षण टळलं. मग जर तुम्हाला आधीच माहिती होतं हे घटनात्मक चौकटीमध्ये बसतच नाही, मग तर ते का दिलं तर त्या निवडणुकीच्या दरम्यान त्या समाजाला खुश करण्यासाठी ही सगळी योजना केली गेली आणि यातून फक्त राजकीय पोळी घातली गेली. सत्तेमध्ये येण्यासाठी ही सगळी पावले उचलली गेली. ओबीसी समाजाचं जर आम्ही आरक्षण घेतलं तर ओबीसी समाज नाराज होईल. मग ह्या समाजाला जर आरक्षण दिलं तर मग तो समाज नाराज होईल आणि त्या समाजाला आरक्षण दिलं तर हा समाज नाराज होईल. आणि मग या दोन्ही समाजाला खुश ठेवण्याच्या नादामध्ये जे आरक्षणाची पारखी चढी करून टाकली नाही या राजकीय लोकांनी, आज तर ते आरक्षण बघा तुम्ही, मूळ आरक्षण 50% अधिक एससीबीसी 10% अधिक ईडब्ल्यूएस 10% अधिक दिव्यांग 4% म्हणजे एकूण 74% हे आरक्षण झालेलं आहे. म्हणजे मूळ घटनेचं तरतूदच तुम्ही बदलून टाकलं ना. यापूर्वी देखील अनेक अशी घोषणा झाली की धनगर समाजाला आणि एसटी कॅटेगरीनुसार आरक्षण देऊ, पण असं म्हणाले बंजारा समाजाला देखील एसटी कॅटेगरीनुसार आरक्षण देऊ. म्हणजे राज्यघटनेनं मूळ आदिवासी जमातीसाठी जी एसटी कॅटेगरी दिली आहे त्या तुम्ही कुठल्याही जाती घुसवणार का? तुमचा राजकीय तुम्हाला मतासाठी तुम्ही कुणाला घुसवायला काय आहात का? यात माझं काही ऑब्जेक्शन नाही, तुम्ही बिलकुल त्यांना आरक्षण द्या. परंतु जर ते घटनात्मक चौकटीत बसतच नाही मग त्याच्या अगोदरच खोटी योजना तुम्ही का देता हा मला असं वाटतं. आणि आज तुम्ही धनगर समाज घुसवला, उद्या बंजारा समाज घुसेल, परवा दिवशी माळी समाज म्हणजे आम्हाला देखील याच्यामध्ये घुसवा. मग तुम्ही राजकारणासाठी कुणालाही कुठे घुसवायला तयार आहात का? आज मी बघते माझ्या गावामध्ये लोहार, मुबारना, मासुदार, महात्मा ह्या ज्या सगळ्या जाती आहेत 90% म्हणजे ज्यांच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्य आजही आहे ते घर आजही तशाच कृषी दारिद्र्य आहेत. जे 10% घर सुधारले ना आज ते त्या योजनेचा फायदा घेतात. म्हणजे तुम्ही राज्यघटना म्हटलं ना तर त्या राज्यघटनेमध्ये असं लिहिलेलं आहे की जर 10 वर्षांनी या अपडेट झाले पाहिजे, ज्या सुधारक जाती आहेत त्यांना बाहेर काढा आणि जो वंचित समाज आहे त्यांना त्याच्यामध्ये ऍड करा. पण याच्या बाबत कुणीही बोलायला तयार नाही का? तर मग इथे आम्हाला मतदान मिळणार नाही. म्हणजे ही अत्यंत चुकीची बाब आहे आणि याच्याकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे. समाज परिवर्तन हा होत असतो पण तो परिवर्तन स्वतःकडून व्हायला चालू केलं पाहिजे. आपलं मत हे खूप अमोल आहे, त्याच्यामध्ये देताना विचार करून द्या आणि मतच ते आरक्षण कुठेतरी सामाजिक न्यायाचे साधन होणार आहे. नाहीतर तोपर्यंत ते फक्त आणि फक्त राजकारणाचे साधन राहणार आहे. धन्यवाद. स्पर्धक संघ क्रमांक 8 संघ क्रमांक 8 स्पर्धकांनी स्टेजवरती आपला कोड क्रमांक आपल्याला जो बॅच मध्ये लिहून दिलेला आहे तो कोड क्रमांक सांगायचा आहे. स्पर्धक संघ क्रमांक 8 कोड क्रमांक VA8 परीक्षकांनी नोंद घ्यायची VA8. पाण्याच्या अभिलाषेने जलमृग जळावर आहे, हे दुःख मला आहे, हा देश सुळावर आहे. आतंकाच्या भीतीने जनगर्भ गळीत आहे, जणू नाग गिळावर आहे, हा देश सुळावर आहे. रामराजाच्या जागी घाणीचे राज्य आले, पदोपदी रुपयाचे अवमूल्यन होतच गेले. तहानलेली घागर, अरे तहानलेली घागर कोरड्या नळावर आहे, हा देश सुळावर आहे. आणि या सुळावर चाललेल्या माझ्या देशातील मागासलेल्या घटकांना, मागासलेल्या जातींना कुठेतरी रुळावर आणून जगाच्या पाठीवरती माझा भारत देश महासत्तावादी होईल या शर्यतीमध्ये धावण्यासाठी या देशाला, या मागासलेल्या घटकांना रुळावर आणून कुठेतरी पळवण्याचं काम ज्या आरक्षणामुळे होतो, त्याच आरक्षणासाठी व्यासपीठावर विषय मांडत आहे. आरक्षण हे सामाजिक न्यायाचे साधन आहे. खरे पाहता या व्यासपीठाने दिलेला विषय पाहिल्यानंतर आपल्याला आरक्षण काय आहे हे प्रथमतः समजून घेणं गरजेचं आहे. आरक्षण काय असते, आरक्षणाची गरज कुणाला भासते, आरक्षणाचा फायदा कोणाला होतो, आरक्षणाचा तोटा खरंच होतो का किंवा तो तोटा कोणाला होतो का, आरक्षण हे केवळ महाराष्ट्रापुरतं आहे का किंवा केवळ भारतापुरतं आहे का, या देशात हा देश सोडून अमेरिकासारख्या देशांकडे आहे का नाही, या सर्व गोष्टींचं ज्ञान आपल्याला प्रथमतः घेणं गरजेचं आहे. खरं तर भारतापेक्षा सुद्धा प्रगतीशील असणाऱ्या देशांमध्ये
जर्मनीमध्ये, अमेरिका, साऊथ आफ्रिका यांसारख्या देशांमध्ये सुद्धा ही आरक्षण नावाची तरतूद आहे. ज्या अर्थी ते भारताच्या पुढे आहेत, त्या अर्थी आरक्षण सुद्धा पुढे आहेत, त्या अर्थी या आरक्षणामुळे अन्याय तर 100% होतच नाही. म्हणून त्यांना त्या देशाचा न्याय मिळतो आणि त्या न्यायाच्या आधारावरती जगाच्या पाठीवरती महासत्तावादी देश म्हणून ओळख आपली निर्माण करू शकतात. मग या देशामध्ये का आरक्षणावरती आपण आरक्षण हे अन्यायाचे साधन आहे आपण असं कसं म्हणू शकतो? हे आरक्षण नेमकं कोणासाठी असतं? तर अज्ञानाच्या अंधकारात चिपकत पडलेल्या आणि 18-20 दारिद्र्य उराशी बाळगून वर्गविभक्तीच्या चौकटीमध्ये अडकून पडलेल्या अशा मागासलेल्या अशा न्याय व हक्कापासून वंचित असलेल्या समाजाला न्याय आणि हक्क मिळवून देण्यासाठी, त्यांचा आवाज उठवण्यासाठी, त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आणण्यासाठी हे आरक्षण कुठेतरी मदत करत असतं. मग यातून अन्याय कसा होईल? खरं तर न्यायाची अभिलाषा ज्यांना आहे त्यांच्यासाठी ही आरक्षण नावाची व्यवस्था असते. खरे पाहता मला या ठिकाणी काल्पनिक कथा सांगावीशी वाटते. विचार करण्यासाठी गोष्ट आहे. ज्यावेळेस आपण आपल्या जातीचा विचार करून सोडून देतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं खरंच आरक्षणातून न्याय भेटतो की आरक्षणातून अन्याय भेटतो. खरं तर माणसाची ही साधी भूमिका असते. ज्या जातीत आपण जन्मलो त्या जातीला जर आरक्षण असेल तर खऱ्या अर्थाने आरक्षण न्यायाचे साधन वाटते. पण ज्या जातीत आपण जन्मलो आणि त्या जातीला आरक्षण नसेल तर आरक्षण हे अन्यायाचे साधन वाटते. म्हणून काल्पनिक कथा सांगतो. एका कुटुंबामध्ये आई वडील असतात आणि 4 लेकरं असतात. दिवसभर ते कष्ट करून दिवसाच्या शेवटी फक्त एवढी कमाई करू शकतात की प्रत्येक लेकराला एक ग्लास दुधाचा देऊ शकतात आणि ते समानतेमध्ये असतात. ते आई वडील केवळ समानता आपल्या लेकरामध्ये असतात. आई वडील प्रत्येक लेकराला सारखं प्रेम देतात. तसं ते प्रत्येक लेकराला केवळ एकच दुधाचा ग्लास देतात. काही काळानंतर त्या लेकरामधील 2 लेकरं आजारी पडतात. ते आजारी पडल्यानंतर आई वडील 4ही लेकरांना डॉक्टरकडे घेऊन जातात. ज्यावेळी डॉक्टरकडे घेऊन जातात त्यावेळी डॉक्टर तपासून त्यांना सांगतात त्यांना पोषण कमी पडते आणि हे 2 लेकरं पुढे चालून कदाचित मृत्यू पाहू शकतात. आणि यांना जर मृत्यू पाहायचा नसेल, यांना जर जगवायचं असेल तर यांना खऱ्या अर्थाने जास्त पोषणाची आवश्यकता आहे. म्हणून या आजारी न पडलेल्या लेकरांचं दूध तुम्ही काही काळासाठी त्यांना द्या. त्यावेळेस आई ते म्हणतात या दुसऱ्या लेकरावर अन्याय होईल का? त्यावेळी डॉक्टर सांगतात तुमच्याच घरातील भावंड आहेत, हेच तुमचं भविष्य आहे. आणि शेवटी कोणीही जरी मजबूत झालं तरी आपल्याच घराचं रक्षण करणार आहेत, आपल्याच घराची प्रगती करणार आहे. ज्यावेळेस आपण विचार करतो आपल्या भावंडाला आपल्या हिशाचं दूध द्यायचं त्यावेळेस आपल्याला ते द्यावं वाटतं किंवा भावंडाच्या हिशाचं आपल्याला दूध घ्यायचं असेल त्यावेळेस ते आपल्याला अन्यायाचं साधन वाटत नाही, त्यावेळेस ते न्यायाचं साधन वाटतं. मग खऱ्या अर्थानं SC ST OBC आणि ओपन हे 4 भावंड आहेत. या 4 भावंडांपैकी 4ही भावंड जर मजबूत झाले, 4ही भावंड जर मजबूत झाले तर जगाच्या पाठीवरती आपला भारत देश संपूर्ण संपूर्ण कुटुंब मजबूत करून पळायला तयार असेल. मग SC ST OBC गाडीच्या 4 टायराप्रमाणे आहेत. खऱ्या अर्थाने भारत नावाच्या गाडीमध्ये जर हे 4ही टायर मजबूत असले, गाडीचे 4ही टायर मजबूत असले तर जगाच्या पाठीवरती गाडी कुठेच स्लिप होत नाही अथवा कुठेच धडकत नाही. मग या 4ही टायराला जरी पुण्या टायरात हवा कमी असली तर त्या टायरात हवा भरून आपण चालवलो तर 100% आपण ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू असं मला या ठिकाणी वाटतं. पण हे आरक्षण कशासाठी आहे? राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी हे आरक्षण आहे. गरीबातला गरीब माणूस गरीबच म्हणून मरू नये आणि श्रीमंतातला श्रीमंत माणूस श्रीमंतच म्हणून मरू नये. हजारो वर्ष शेकडो वर्ष कित्येक काही मागासलेल्या घटकांवर अन्याय झाला त्यांच्यावरचा अन्याय दूर करून खरं तर प्रभावामध्ये आणण्यासाठी जगाच्या शर्यतीमध्ये आणण्यासाठी त्यांना दिलेली ही मदत असते. खरं तर काल पिढीच्या युट्यूब चॅनलवरती एक बातमी आली. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जातीय न्याय आरक्षण दिलं, त्यांना विरोध करणं माझ्यासारख्या माणसाचं काम नाही. हे आरक्षण आतलंच पाहिजे, जातीय न्याय आरक्षण आतलंच पाहिजे, पण आरक्षण त्यांना सोडून आणखी कोणाला पाहिजे? त्यासाठी एक उदाहरण सांगतो. काल बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलवर मी बातमी ऐकली. एका ठिकाणी विद्यार्थ्यांनी कॉलेजची फीस जमा करण्यासाठी आईकडे पैसे दिले होते. पावसाचे दिवस आहेत, मग त्या पावसामध्ये त्या घरातील लाकडं भिजले. त्यावेळेस ते आई वडील गॅस आणतात, त्या पैशातून गॅस आणला म्हणून वडिलांमध्ये आणि मुलामध्ये भांडण होतं आणि ते भांडण शाब्दिक वाद कधी हाणामारीवर जातो. त्या वडिलांच्या हातातून त्या मुलाच्या हातून वडिलाच्या डोक्याला कधी मार लागतो हे त्यांचंच कळत नाही आणि त्या वडिलांचा जागीच मृत्यू होतो. मग या चूक कोणाची? मला हा प्रश्न पडतो. तो मुलगा आरक्षण घेणार आहे का घेणारा नाही याच्याशी मला देणं घेणं नाही. तो कोणत्या जातीचा आहे याच्याशी मला देणं घेणं नाही. जर आज त्याला
कुठून तरी मदत भेटली असते, आज त्याला कुठून तरी आरक्षण भेटलं असतं, तर त्या घरातला त्या महिलेचा कुटुंब सुरक्षित राहिला असतं आणि तो मुलगाही आज जेलमध्ये नसता असता, तो मुलगाही आज शिक्षण घेत असता. मग शिक्षणासाठी आपल्याला आरक्षणाची गरज प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांना मिळाली पाहिजे. खऱ्या अर्थाने कोणत्या जातीला आरक्षणाची गरज आहे हे बघण्यापेक्षा कोणत्या व्यक्तीला आरक्षणाची गरज आहे हे बघावं. खऱ्या अर्थाने हा विषय बरोबरच आहे. आरक्षण हे न्यायाचे साधन आहे, पण हे 100% न्यायाचे साधन कधी होईल ज्यावेळेस आपण गरजेनुसार आरक्षणाची विभागणी करू. या देशामध्ये असे विचारवंत होणे गरजेचे आहे जे गरजेनुसार आरक्षण देतील आणि आरक्षणाला खऱ्या अर्थाने न्यायाचे साधन बनवतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर स्पर्धक संघ क्रमांक 7 BA 7 मी सादरीकरण केलेले आहे. BB 7 मी अद्याप काही सादरीकरण केलेलं नाही. सादरीकरण केलेलं नसल्यास हा संघ बाद ठरवण्यात येईल. BB 8 परीक्षकांसाठी BB 8 BB 8 कोड क्रमांक BB 8 बी. आत्ताच माझ्या प्रतिस्पर्धी मित्रानं आरक्षण हे सामाजिक न्यायाचे साधन आहे यावर बोला. धर्मात जात आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे, धर्मात जात आहे, जातीत जात आहे. हे म्हणूनच कदाचित भारत माझा मातीचा आहे. याचं कारण म्हणजे सामाजिक न्यायाचे साधन असणारे आरक्षण हे सामाजिक न्यायाचे साधन असणारे आरक्षण हे इथले राज्यकर्ते इथले राज्यकर्ते राजकारण करण्यासाठी करत आहेत. जाती द्वेष निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. म्हणून मला व्यासपीठावर विषय मांडावेसे वाटते की आरक्षण हे राजकीय साधन आहे. ते कसे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मागासवर्गीय समाज, वंचित समाज, दलित समाजांना आरक्षण दिले कारण की त्या तोही वर्ग पुढे गेला पाहिजे, प्रोत्साहन मिळालं पाहिजे. पण आज आरक्षणाचं आपण बघतो की आरक्षणाचं आज राजकीयमध्ये रूपांतर झालंय. ते कसे तर निवडणुकापूर्वी आरक्षणाचे प्रत्येक निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष हा प्रत्येक समाज कोणताही समाज असो त्याला आरक्षण देण्यासाठी घोषणा देतात. आरक्षण आम्ही तुम्हाला मिळवून देऊ हे सर्व त्यांना घोषणा देऊन त्यांना आमिष दाखवतात. पण याचा अवलंबन होत नाही. यामुळे कुठेतरी राजकीय समाजाचा स्वार्थीपणा मला असे वाटते की दिसून येते. यामुळे मला असं वाटते की आरक्षण हे गरज नसून राजकीय साधन बनले आहे. या सर्व परिस्थितीवरून कळते आणि यामुळे राजकारणामुळे एका समाजाला आरक्षण दिले तर दुसऱ्या समाजालाही आपल्याला आरक्षण मिळावं यासाठी तो आंदोलन करायला लागतो, तो पुढे येऊ लागतो. तसेच तेवढंच नाही तर मला असं वाटतं की या आरक्षणाचा फायदा गरिबांना होतो का सांगा. नाही तर याचा कुठेतरी ग्रामीण भागात परत ज्यांना शिक्षणासाठी खूप अडचणी निर्माण होतात त्यांना आरक्षणाचा लाभ घेता येत नाही. पण तेच आपण उलट करतो शहरात श्रीमंत लोक, राजकीय लोक त्या आरक्षणाचा फायदा घेतात. मला सांगा श्रीमंत लोक आरक्षणाचा फायदा घेण्याची गरज आहे का? त्यांना ऑलरेडी आर्थिक स्थितीने सबल आहेत. त्यांना आरक्षणाची गरज तेवढी मला वाटत नाही कारण की त्यांनी आर्थिक स्थितीने सबल असल्यामुळं तोच आपण तेच जर एखाद्या गरीब
पूर्ण होऊ शकतो. त्यामुळे तेवढंच नाही तर आपल्या संविधानाच्या भारतीय संविधानाच्या चौकटीत 50% आरक्षण आहे, पण राजकीय समाज याही पुढे जाऊन 55% 60% आरक्षण देतो. पण याचं न्यायाच्या चौकटीत बसतो का नाही याचा त्यांनी विचार करत नाही, कारण की त्यांना फक्त मताशी त्यांचं मतलब आहे, त्यांना मत महत्वाचं वाटतं. एवढंच नाही तर उदाहरणार्थ यामुळे एका समाजाला आरक्षण दिल्यामुळे दुसऱ्या समाजाही आरक्षणासाठी पुढे. उदाहरणार्थ ओबीसी समाज असो, मराठा समाज असो, आता परवाच्या ह्याच्यामध्ये मराठा समाजाला आंदोलन दिलं, त्याला राजराव कॅन्डिडेटवरनं आरक्षण दिलं खरं. आता त्या विरोधात जाऊन बंजारा समाज असो, कोणते मी काय विशिष्ट जातीचं नाव घेणार नाही, चूक झाली तर माफ करा. त्यासाठी प्रत्येक जण आपल्या न्यायासाठी पुढे येत आहे, पण याचा राजकीय मध्ये त्यांनी त्यांचा फायदा करून घेत आहेत. निवडणुका झाल्यावर ते आरक्षणावर साधं बोलत सुद्धा नाहीत. एवढंच नव्हे तर वर्तमानकालीन काळात बघितलं तर राजकीय पक्ष हा मागासवर्गीय दलित समाज यांना आपल्याकडे वळवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भारतात कितीतरी अनेक राज्यात सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष यांनी आपल्या मागासवर्गीय समाजाचं समाजासाठी आरक्षणाची जी रोटी त्यांच्या ताटात वाढण्याचा तरी प्रयत्न करत आहेत. म्हणून मला असे वाटते की राजकारण हे आपल्याचे कुठेतरी आरक्षण हे राजकीय साधन बनत आहे. एवढंच नव्हे तर उदाहरणात सांगायला गेलं तर आजची गुणवंत जे विद्यार्थी आहेत, तरुण पिढी जे आहेत, आपल्या भारतात आरक्षणामुळं किंवा त्यांच्या कमी संधीमुळं की आज परदेशात जात आहेत. अमेरिकासारख्या, इटलीसारख्या, स्पेनसारख्या देशात त्यांनी त्यांचं भविष्य घडवत आहेत. यामुळे आपला भारत तरुणाईचा देश म्हणून ओळखला जातो. मग अशा व्यक्तीचा गुणवंत विद्यार्थी आपल्या देशासाठी किंवा तरुणाई आपल्या देशासाठी आपल्या देशाचं एक भविष्य आहे आणि ते भविष्य आताच आपण बघितलो की 2023 मध्ये चंद्रयान 3 सक्सेसफुल झालं. ही एक आपल्यासाठी प्रेरणा आहे. तेवढंच नाही, आरक्षणामुळे कितीतरी समाज, गरीब समाज असो किंवा श्रीमंत वर्गीय समाज यांच्यामध्ये कुठेतरी समाजामध्ये एक वाद किंवा फूट निर्माण होत आहे. एवढं बोलून माझी 2 शब्द थांबते. एकूण 4 शिल्लक राहिलेले. संघ 12, 13, 14, 15 तरी संघाने आपल्या या ठिकाणी नोंदणी करायची. संघ क्रमांक 12 यायचं आहे आणि आपलं सादरीकरण करायचं आहे. संघ क्रमांक 12 त्यानंतर तयार राहायचं आहे. संघ क्रमांक 13, संघ क्रमांक 14 आणि संघ क्रमांक 15. संघ क्रमांक 13 नी त्वरित आपल्या या ठिकाणी सादरीकरण करायचं आहे. संघ क्रमांक 13, संघ क्रमांक 13 काही लोक जेवायला गेले आता. स्पर्धक संघ क्रमांक 13 परीक्षकांसाठी नोंद VA13 परीक्षकांनी कृपया नोंद घ्यावी. VA13. नमस्कार मित्रांनो, ज्यावेळेस इथला काळ धर्मग्लानीचा होता, धर्मात विकृती होती आणि तिचाच आधार घेऊन मानवी व्यवहारही विकृत बनत चालला होता. कर्मठपणाचे अवास्तव्य बंड वाढल्यामुळं मूल्यांची चाल राहिली नव्हती. वर्ण विषमतेनं माणसांची
लोकांची मन ग्रासली होती. उच्च नीचतेच्या आणि जातीभेदाच्या विकृती इथं खोलवर रुजल्या होत्या. अशा कालखंडापासून एका समाज घटकाला हीनतेची वागणूक दिली गेली होती. त्यांचे मानवी अधिकार नाकारले गेले होते. देशाच्या संपत्तीवर त्यांचा कोणताही अधिकार नव्हता. अशा समाज घटकासाठी देशाच्या स्वातंत्र्यानंतर माणूस म्हणून त्यांची जगण्याची व्यवस्था उभी केली नसती तर त्यांची ती सल, ती खदगद, ती अस्वस्थता त्यांच्या मनातून मेंदूत आणि मेंदूतून मनगटापर्यंत उतरली असती आणि देशाला एका राजकीय उठावाला आणि राजकीय बंडाला सामोरं जावं लागलं असतं. याची जाणीव ही संविधानकर्त्यांमध्ये होती. त्यामुळे संविधानकर्त्यांनी अशा वंचित समूहासाठी माणुसकीची उभी केलेली व्यवस्था म्हणजे आरक्षण आहे. जे आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे याची योग्य ती बाजू स्पष्ट करण्यासाठी आणि माझ्या प्रतिस्पर्धक मित्रांची वैचारिक दिवाळखोरी बाहेर काढण्यासाठी VA13 माझ्या अनुकूल बाजूने बोलतोय. आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे. मित्रांनो, आरक्षण ही सामाजिक न्यायाची भरपाई आहे, ती राजकीय सौदेबाजी नाही. आरक्षण ही सामाजिक समता आहे, तो सामाजिक संघर्ष नाही. आरक्षण हा सामाजिक न्याय आहे, ती सामाजिक विभागणी नाही. मित्रांनो, निसर्ग निर्मित भेदांच्या पलीकडे जाऊन माणसामध्ये कोणतेही भेद असता कामा नयेत. माणूस म्हणून प्रत्येकाच्या जगण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे. जो पंक्तीला तो संगतीला असला पाहिजे. कोणत्याही घटकाला विशेष अधिकार न देता प्रत्येकाला समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. राजकीय लोकशाही बरोबरती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही सुद्धा प्रस्थापित झाली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. ती सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आधी सामाजिक न्याय आणि सामाजिक समता प्रस्थापित होणं हे गरजेचं आहे आणि ती सामाजिक समता, ती सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आरक्षण गरजेचं आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. तर पाश्चात्य विचारवंत जॉन रॉल्स यांनी थेअरी ऑफ जस्टिस मध्ये जे डिफरन्स प्रिन्सिपल मांडण्याचं काम केलं, त्या डिफरन्स प्रिन्सिपल नुसार भारताची आरक्षण व्यवस्था आहे असं अनेक अभ्यासकांचं मत येतं. राजकीय शास्त्रज्ञ असलेल्या रजनी कोठारींना आरक्षण व्यवस्था ही फक्त आणि फक्त सामाजिक न्यायाचं साधन नाही तर लोकशाही व्यवस्थेतल्या अल्पसंख्याकांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आरक्षण व्यवस्था महत्त्वाची जेव्हा वाटायला लागते त्यावेळेस आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे याच्यावरती माझं मत म्हणायला लागतं. अमेरिकन शास्त्रज्ञ आणि भारतामध्ये वास्तव्यास असलेल्या गेल ऑम्वेटांना इथल्या बहुजनांच्या सक्षमीकरणासाठी आणि बहुजनांच्या उद्धारीकरणासाठी आरक्षणाची व्यवस्था जेव्हा महत्त्वाची वाटायला लागते तेव्हा आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे याच्यावरती माझं मत म्हणायला लागतं. मुळातच मित्रांनो, एका बाजूला या आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये 15 उपकलम 4 असेल, 16 4 असेल, 330 332 किंवा राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वातलं कलम 46 असेल, पंचायत राज व्यवस्थेतलं आरक्षण असेल. याच्या माध्यमातून आरक्षणाच्या तरतुदी एका बाजूला केल्या, परंतु त्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय कसा प्रस्थापित करण्याचं काम केलं म्हणजे इथली सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना सुद्धा अधिकार देण्याचं काम ज्यावेळेस इथं पंचायत राज व्यवस्थेमध्ये करण्याचं काम केलं. आर्थिक विषमता नष्ट करण्यासाठी, प्रत्येकाला समान संधी देण्यासाठी आर्थिक न्याय प्रस्थापित करण्याचं काम केलं. सांस्कृतिक विषमता नष्ट करण्यासाठी इथल्या बहुसंख्याकांच्या बरोबरती इथल्या अल्पसंख्याकांनी सुद्धा अवकाश प्राप्त केला पाहिजे. म्हणून अल्पसंख्याकांच्या सुद्धा हिताचं संरक्षण करण्यासाठी जेव्हा अल्पसंख्याकांसाठी सुद्धा आरक्षणाच्या तरतुदीच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित केला जातो त्यावेळेस आरक्षण ही व्यवस्था सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचं साधन आहे याच्यावरती माझं मत म्हणायला लागतं. खरं तर मित्रांनो, समाज बदलण्याची ताकद ही 2 व्यवस्थांमध्ये असते. एक म्हणजे शिक्षण व्यवस्था आणि दुसरी म्हणजे शासन व्यवस्था. शिक्षण व्यवस्था म्हणजे ज्ञानसत्ता आणि शासन व्यवस्था म्हणजे राजसत्ता. भारतामध्ये मात्र या दोन्हीही सत्तांच्या वरती एक महासत्ता होती, ती म्हणजे इथली धर्मसत्ता. या धर्मसत्तेनं कित्येक वर्ष राजसत्ता नावाचं शास्त्र आणि ज्ञानसत्ता नावाचं शस्त्र हे वंचित वर्गापर्यंत पोहोचूच दिलं नाही. ते पोहोचवण्याचं काम आरक्षणानं केलं. म्हणून आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे याच्यावरती माझं मत म्हणायला लागतं. म्हणून मी इथं म्हणू शकतो की आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे. खरं तर मित्रांनो, माझ्या प्रतिस्पर्धक मित्रांनी या ठिकाणी बोलत असताना
अनेक गोष्टींच्या माध्यमातून, उदाहरणांच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक समता कशी प्रस्थापित झाली नाही किंवा आरक्षण हे राजकारणाचं कसं साधन आहे ते सांगण्याचं काम केलं. परंतु मित्रांनो, माझी प्रतिस्पर्धक मित्रांनो एक विनंती आहे, आरक्षणासारखा संवेदनशील विषय आणि आरक्षणासारखा अत्यंत अभ्यासू विषय हा सखोल अभ्यास करून मांडायला हवा होता. म्हणजे एका बाजूला ज्यांना आरक्षण हे फक्त राजकारणाचं साधनच आहे असं वाटतं ना, त्यांनी आरक्षणाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांसारखी मानवी मूल्य सुद्धा समाजामध्ये प्रस्थापित झालेली आहेत. याच्यावरती सुद्धा विचार करणं गरजेचं होतं. ज्याची माझी प्रतिस्पर्धक मित्र असं म्हणाली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत त्यामुळे इथं आरक्षणाचं राजकारण चालू आहे, हे एका बाजूला माझ्या प्रतिस्पर्धक मित्रांनी समजून घेत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सुद्धा आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून सामाजिक न्याय कसा प्रस्थापित केला जातोय याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं होतं. माझ्या प्रतिस्पर्धक मित्रांनी फक्त आणि फक्त राजकारणाच्या माध्यमातून कसं इथं पोळ्याच वाजण्याचं काम केलं याचा अभ्यास केला. परंतु या आरक्षणाच्या माध्यमातून ज्या घटकाला ते आरक्षण दिलेलं आहे त्या घटकाची अंधारातून प्रकाशाकडे, अविवेकातून विवेकाकडे आणि रूढीवादातून बुद्धिवादाकडे ती झालेली वाटचाल जर पाहिली असती तर त्यांचं सुद्धा मत बनलं असतं की आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे. त्यामुळे माझ्या प्रतिस्पर्धक मित्रांनी एकूणाचा पूर्ण अभ्यास केला असता तर ते सुद्धा म्हणाले असते की आरक्षण हे राजकारणाचं साधन नाही तर ते सामाजिक न्यायाचं साधन आहे. मी शेवटी याच्यावरती ठाम राहतो. मी शेवटी इतकंच म्हणतो, जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा चिता बघून घाबरायचं नसतं. जेव्हा मार्ग स्मशानातून जात असतो तेव्हा चिता बघून घाबरायचं नसतं. घेता आला तर घ्यायचा असतो. चितेवरून आणला क्रांतीसाठी शृंगार म्हणून ही क्रांती याच आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक न्याय प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही. तो न्याय याच्याही माध्यमातून प्रस्थापित होईल, तो उद्याही होईल. म्हणून आरक्षण हे राजकारणाचं साधन नाही, सामाजिक न्यायाचं साधन आहे. याच्यावरती ठाम राहतो आणि थांबतो. मनपूर्वक धन्यवाद. किती नंबर? V13. हॅलो, आवाज येतोय माझे? हॅलो, अगोदरचा V13 ते आणि आत्ताचा नमस्कार मित्रांनो, भारतीय राज्यघटना ही विविधतेमध्ये एकता प्रस्थापित करण्याचं काम करते. परंतु वर्तमानामध्ये याच विविधतेने मोठे मोठे असमानतेचे डोंगर बांधण्याचं काम केलं होतं. ते म्हणजे वर्णभेदाचे, जाती व्यवस्थेचे, त्याचबरोबर गरिबी श्रीमंतीचे असू द्या. पण हे डोंगर पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची तरतूद उभी केली. त्यांच्यामध्ये आरक्षण म्हणजे सामाजिक न्यायाचा पूल होईल, जो पूल गरीब, वंचित आणि बहुजनांना एका असमानतेकडून समानतेकडे घेऊन जातो. परंतु मित्रांनो, वर्तमानामध्ये झालं काय तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये या पुलावरती नाकाबंदी लावण्याचं काम केलं जाऊ लागलं. तुझी जात कोणती, तुला आम्ही आरक्षण देतो असं सांगितलं जाऊ लागलं. 1950 अगोदर या पुलावरून चालणारे पाय हे त्या ठिकाणी उन्नतीचे होते. परंतु 1980 नंतर हे पाय आंदोलकांचे बनले. 1950 अगोदर आरक्षण म्हणजे सामाजिक न्यायाची मशाल होती. 1980 नंतर याच मशालीने सुरुवातीला दिल्ली पेटवली, नंतर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हरियाणा पेटवण्याचं काम केलं. कधी कुसुमाग्रज म्हणाले होते की ज्योतीतून ज्योत पेटावी आणि प्रज्वलित हो आकाश हा. परंतु वर्तमानामध्ये प्रत्येक ज्योतीतून या ठिकाणी मतं पेटवली जातात आणि समाज होतो राखेचा ढिगारा आणि त्या ढिगाऱ्यामध्ये हजारो वर्ष कितपत पडते इथला सामाजिक न्याय आणि समानता. म्हणूनच आरक्षण हे फक्त आणि फक्त मला राजकारणाचं साधन वाटू लागतं आणि त्या माध्यमातून माझ्या प्रतिस्पर्ध्यांनी जे सामाजिक न्यायाचं तुंतुन वाजवण्याचं काम केलं आहे ना, त्यांनाच प्रतिपक्ष करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. मुळात घटनेच्या कलम 330 आणि 332 अंतर्गत अनुसूचित जाती आणि जमातींना त्या ठिकाणी राजकीय आरक्षण दिलं गेलं. सुरुवातीला त्याचा कार्यक्रम फक्त 10 वर्ष ठेवण्यात आला. परंतु मित्रांनो, आंबेडकरांना त्यावेळेस वाटत होतं की आरक्षण म्हणजे काय, फक्त आर्थिक सुबत्ता प्राप्त करणे नव्हे तर वंचित बहुजनांचं काहीतरी नेतृत्व केलं पाहिजे. मग त्या माध्यमातून 10 वर्षाची जी मर्यादा आजपर्यंत का बरं वाढवली जात आहे याची यावेळी
चिकित्सा करू लागणार त्यावेळेस मला अमरावतीचा मतदारसंघ आठवू लागतो, ज्या ठिकाणी निवडून येणाऱ्या प्रतिनिधी या मला एससी प्रवर्गात निवडून दिसतात, परंतु वर्तमानामध्ये त्या ठिकाणी त्या वंचित बहुजनांचे प्रश्न सोडण्याऐवजी त्या ठिकाणी त्या धर्माचं राजकारण करताना दिसतात. तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर केंद्रातील सत्तेचा हस्तक करताना मला दिसू लागतात. यामुळे काय तर सामाजिक न्याय मला कुठेच दिसत नाही, तर फक्त आणि फक्त त्या ठिकाणी राजकारण केले गेल्याचं दिसून येतं. आणि 80 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू मात्र पायरून ठेवताना गेल्याचं दिसून येतं. एवढंच नव्हे तर मित्रांनो आपण बघितलं तर इंग्रज आणि खटल्याच्या माध्यमातून आणि प्रतिस्पर्ध्यांनी सांगितलं की या ठिकाणी तामिळनाडूचे 69% आरक्षण धोक्यात आलं होतं. तत्कालीन ब्रिटिश सरकारच्या माध्यमातून आपला पाठिंबा वाचवण्यासाठी हे आरक्षण घटनेच्या नव्या परिशिष्टामध्ये टाकण्यात आलं. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी न्यायालय सुद्धा हस्तक्षेप करू शकत नाही. म्हणजेच काय तर बाकीच्यांना 50% आणि यांना 69% या ठिकाणी फक्त सामाजिक न्याय नाकारण्यात येत नाही, तर घटनेचा संघ राज्यातून दर्जा सुद्धा नाकारला. या ठिकाणी हे सुद्धा न्याय समजून घेणं मला गरजेचं वाटतं. त्यानंतर मी ज्यावेळेस महाराष्ट्राचा विचार करू लागतो, मराठा आरक्षण याच वेळेस इतकं उपयोग का बरं धारण करीत आहे याची ज्यावेळेस मी चिकित्सा करू लागतो त्यावेळेस मला मराठा समाजातील बहुतांश तरुण हे शेतकरी वाटू लागतात. मग गेल्या काही दिवसापासून पर्यावरण बदल असेल किंवा आणखी काही आपत्ती असेल या माध्यमातून हा समाज आर्थिकदृष्ट्या कमकुवत होताना आम्ही बघतो. मग या समाजाचे सर्व आर्थिक प्रश्न ते आरक्षणाच्या माध्यमातून सुटतील का तर अजिबात नाही, हे त्या समाजाला सुद्धा माहित आहे. परंतु दुसरीकडे आरक्षणाच्या माध्यमातून आमच्या मुलाबाळांना कुठेतरी काहीतरी सवलत मिळेल या पुढे बावडे आशय करून हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून कुणबी नोंदी शोधण्याचं काम समाज सध्या करत आहे. परंतु दुसरीकडे झालं काय तर 52% असलेल्या ओबीसी लोकसंख्येला 27% आरक्षण याआधीच दिलं गेलं आहे. मग येणाऱ्या काळामध्ये जर 30% कुणबी नोंदीच्या माध्यमातून मराठा समाज जर ओबीसी समाजामध्ये घातला गेला तर येणाऱ्या काळामध्ये 80% लोकसंख्येला फक्त 27% आरक्षण दिलं जाईल. याचा फायदा दोनही समाजाला नसेल. यावर जर आपण बघितलं तर येणाऱ्या काळामध्ये ओबीसी मराठावाद अतिशय उग्र रूप धारण करेल आणि वर्षानुवर्ष इथले राजकारणी त्यावरती आपली राजकीय पोळी बांधण्याचं काम करतील. एवढंच नव्हे तर हरियाणातील जाट असू द्या, राजस्थानमध्ये गुर्जर असू द्या, त्याचबरोबर गुजरातमध्ये पटेल असू द्या, या प्रत्येक समाजाला निवडणुकीच्या वेळी आरक्षणाचं आम्ही दिलं जातं. त्यावरती निवडणुका जिंकल्या जातात. म्हणजे या ठिकाणी सामाजिक न्याय मला कुठलाच दिसत नाही, तर फक्त आरक्षणाच्या माध्यमातून राजकारणाचे समीकरण फिरताना दिसतात. एवढंच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या काळात गोविंदा पथकाला आरक्षण दिलं जातं. महिलांना एसटी बसमध्ये त्या ठिकाणी 50% आरक्षण दिलं जातं. मुळात या ब्युटी कल्चरच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचा सामाजिक न्याय प्रस्थापित होणार आहे. एवढंच नव्हे तर मित्रांनो जर आपण बघितलं तर तृतीयपंथी या समाजाला आरक्षण द्यायचं सर्वोच्च न्यायालय या ठिकाणी सांगतं, परंतु आजपर्यंत ते अंमलात आणलं जात नाही. कशासाठी तर या समाजाचा मतदानाचा टक्का कमी आहे म्हणूनच ना. मग ज्या वेळेस 150 वर्षात तृतीयपंथांवरती जेव्हा अन्याय अत्याचार होत होता त्यावेळेस आपला सामाजिक न्याय नेमकी काय करत होता हा सुद्धा प्रश्न मला प्रतिस्पर्धी मित्रांना विचारायचा आहे. एवढंच नव्हे तर आणि प्रतिस्पर्धी मित्रांनी मैत्री म्हणाली की या ठिकाणी सामाजिक न्याय प्रस्थापित झाला, शिक्षणामध्ये आरक्षण दिलं, सगळं झालं. पण मी सांगतो की या ठिकाणी जर आपण बघितलं तर भारतामध्ये बहुतांश शैक्षणिक संस्था या राजकारणी लोकांच्याच आहेत. त्यामुळे मला या ठिकाणी सामाजिक न्याय अस्तित्वात झालेला दिसत नाही. कारण जर सामाजिक न्याय अस्तित्वात झाला असता तर रोहित वेमुल्यासारखा दलित विद्यार्थ्याच्या हत्येमध्ये आरोपी असताना कुलगुरू डॉक्टर अप्पाराव यांचा सत्कार तत्कालीन पंतप्रधानांनी केला नसता. एवढंच नव्हे तर डॉक्टर पायल तडवी या भिल्ल समाजाच्या मुलीने वरिष्ठांकडून होणाऱ्या जातीवाचक अत्याचारातून आत्महत्या केली नसती. हे माझ्या प्रतिस्पर्ध्याने या ठिकाणी समजून घेणं मला गरजेचं वाटतं. त्यानंतर अनेक लोक म्हणाले की अपंगाला आरक्षण दिलं जातं, खेळाडूला आरक्षण दिलं जातं, नक्कीच दिलं जातं. परंतु मित्रा जर आपण बघितलं ना आरक्षण दिलं जातं पण त्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्या किती रिक्त ठेवल्या जातात, शेकडो पदं त्या ठिकाणी रिक्त ठेवली जाते. म्हणजे आरक्षणाचा कोटा कागदावरती तर दिसतो पण प्रत्यक्षात त्याचा किती तोटा सहन करावा लागतो हे सुद्धा प्रतिस्पर्ध्याने समजून घेणं मला गरजेचं वाटतं. मला प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला एकच प्रश्न विचारायचा आहे की या ठिकाणी जर सरकारी नोकरीचं कंत्राटीकरण होत असेल, लाखपरी बस मरण पंथाला जात असेल, BSNLचे अर्धे लाकडं आधीच मसनात गेले असतील, या ठिकाणी रस्ते, बंदरे, मोठमोठे रेल्वे स्थानक जर उद्योगपतींच्या घुशात कोंबले जात असतील, या ठिकाणी असलेल्या बँकाचं जर खासगीकरण केलं जात असेल तर तुमच्या आरक्षणाच्या प्रती तुम्ही नेमकी लावणार कुठे हा प्रश्न मला या ठिकाणी सगळ्यांना विचारायचा आहे. याचबरोबर जर आपण बघितलं तर तुम्ही एकाच वेळेस सगळ्यांना वेळात काढू शकता, परंतु अब्राहम लिंकन यावर खूप छान पद्धतीने म्हणतात की if you can fool all the people some of the time and some of the people all the time but you cannot fool all the people all the time. जरी तुम्हाला समजत नसेल तरी सुद्धा कवी सुरेश भटांच्या वेळी सांगतो की जरी आवडतं मनाला कळेल आमची भाषा, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही मनपूर्वक. धन्यवाद. तेरा
संघ क्रमांक 12 संघ क्रमांक 12 यानंतर तयार राहिलाय संघ क्रमांक 14 संघ क्रमांक 15 हॅलो नमस्कार मी संघ क्रमांक PA12 आरक्षण हे सामाजिक न्याय साधन आहे त्या विषयावर मी मुद्दा मांडणार आहे कारण जगामध्ये आणि भारतामध्ये आरक्षण किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला माहिती आहे कारण कुठल्याही आरक्षण हे सामाजिक विचार ज्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर इतिहासाच्या भारतामध्ये ज्या जातीवादी एक आज भारतमध्ये त्या इतिहासाच्या पार्श्वभूमीवर एक भारतात जातीवादी एक दिवस चालू होत्या कारण ज्या एससी मागासवर्गीय जमातीवर एक अन्याय चालू होतं त्या संघानं ज्यावेळेस पहिल्यांदा 1902 साली त्या आरक्षणाचा मुद्दा उठला आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाच्या आरक्षणाच्या माध्यमातून सर्व मागासवर्गीय एससी प्रवर्गातील त्यांना आरक्षण मिळालं कारण या आरक्षणाच्या माध्यमातूनच आज जे एक मागासवर्गीय आहे त्यांनी अन्याय अत्याचार सहन करूनच त्या कुठल्या आरक्षणाच्या माध्यमातूनच एक त्या अधिकारी डॉक्टर असतील इंजिनियर असतील आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना न्याय करायला भेटला कारण या समाजानं या वंचित असतील एससी प्रवर्गातील समाजाला अतिशय विभिन्न प्रकारचे अतिशय जागा प्रकारची वागणूक दिलेली आहे परंतु आरक्षणाने त्यांना समान नागरिक कायदा आहे या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना समान आणण्याचं काम केलेलं आहे कारण कुठलेही स्त्री प्रवर्ग असेल ते आरक्षण असेल आता ग्रामपंचायत पासून ते पार संसद पर्यंत त्या आरक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ठामपणे होते कारण ते आरक्षणाच्या माध्यमातूनच प्रत्येक व्यक्तीला एक मागासवर्गीय असेल एससी असेल एसटी असेल ओबीसी असेल प्रत्येक समाजाला या आरक्षणामाध्यमातून संधी भेटते कुठलेही ग्रामपंचायत इलेक्शन असेल प्रत्येक समाजाला या आरक्षणाच्या माध्यमातून संधी भेटते एका गावात ओपन कॅटेगरी असेल आणि एकच ओबीसी घर असेल आरक्षण जर ओबीसी पडलं तर त्याला खरा न्याय भेटला त्या आरक्षणामुळे हे लक्षात घ्या कारण आरक्षणाच्या माध्यमातूनच आज इतिहासाच्या पार्श्वभूमीवर ज्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान संघटित केलं त्यापासून आज महाराष्ट्रात भारतामध्ये एक 75 ते 76 वर्ष झाले त्या भारत स्वातंत्र्याच्या आरक्षणाच्या माध्यमातून आज उपस्थित मुद्दा होणारे मराठा आरक्षण कारण आज मराठा आरक्षणाच्या माध्यमातून आपल्या समाजाला कळलं गरजेचं आहे ते आरक्षण हे समाजाच्या न्यायाच्या हक्काचं साधन आहे आरक्षण हे किती न्यायाचे साधन आहे त्या मराठा समाजाने दाखवून दिलं कारण आरक्षण न्यायाचं साधन आहे आरक्षण हक्काचं साधन आहे मुळात प्रत्येक मराठा समाज रस्त्यावर उतरला हे सर्व जनतेला माहिती आहे हे राजकारणाचं साधन अजिबात नाही कारण आरक्षण हे सामाजिक दृष्ट्या सुधारण्याची गरज आहे आज भारताची अर्थव्यवस्था असेल लोकशाही चालत असते परंतु या आर्थिक दृष्ट्या तांत्रिक दृष्ट्या वैज्ञानिक दृष्ट्या जर भारत आपला विकसित देश जर झाला परंतु आज सर्वसामान्य जनतेला सर्वसामान्य व्यक्तीला जर न्याय या जातीवादी भेटत नसला तरी आरक्षणाचा उपयोग नाही परंतु या आरक्षणामुळे प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला न्याय मिळतो कारण या आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण हे न्यायाचे साधन आहे हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे कारण या आरक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्री आज देशाची राष्ट्रपती झाली आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून लक्षात घ्या कारण आरक्षण हे किती गरजेचं आहे कारण कुठल्याही शाळेत भरती होत असताना आरक्षण सगळ्या कॅटेगरीत दिले कारण आरक्षण हे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्याचे कारण म्हणजे आरक्षण आहे कारण कुठल्या तर पैशानं आर्थिक दृष्ट्यानं तांत्रिक रिलेशनशिपनं जर भरती होत असल्या तरी साधन नाही या आरक्षणाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला न्याय मिळतो म्हणून आज इथे विषय मांडलाय की आरक्षण न्यायाचे साधन आहे का राजकारणाचं हे आरक्षण हे न्यायाचे साधन आहे कारण सर्वसामान्य जनतेला जर आरक्षण मिळालं तर नाही आरक्षणाच्या माध्यमातूनच न्याय मिळतो कारण ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाल्यानंतर ज्यावेळेस जातीभेद हे केलं गेलं आरक्षण वाटलं गेलं त्यावेळेस अनुसूचित जमातीला असेल एससी प्रवर्गातील एससी प्रवर्ग असेल त्या ठिकाणी ओटीपी आता उत्तर प्रदेश सांगितला त्या संघटनेनं 22% अनुसूचित जाती जमातीचे अधिकारी झाले पाहिजे वयोगटात काही ऑफिसर झाले पाहिजे परंतु या अजून सुद्धा या मागासवर्गीय आरक्षणाच्या माध्यमातून फक्त 8% या उच्च शिक्षित म्हणजे वन क्लास ऑफिसर एससी मागासवर्गीय प्रवर्गात आहेत म्हणून अजून सुद्धा आरक्षणाच्या माध्यमातून समाज अजून सुधारला नाही 100% परंतु या आरक्षणाच्या माध्यमातूनच हे ठिकाण या आरक्षणाचे प्रत्येक आता सांगितलं क्रीडा विभागात आरक्षण आहे इथे सर्व शैक्षणिक असेल क्रीडा असेल संस्कृत प्रत्येक क्षेत्रात आरक्षण आहे हे आरक्षण गरजेचंच आहे कारण आरक्षण हे न्याय देणारं आरक्षण आहे कारण कुठलाही आज बसला
आणि या आरक्षण जर ठेवलं तर मी सांगेन की आरक्षणाचं कोण आहे, ओबीसी कॅटेगरीचे कोण आहे, एसी कॅटेगरीचे कोण आहे, त्या व्यक्तीला बोलवलं आणि आरक्षण सांगतं की ह्या कॅटेगरीच्या माणसाला इथं बोलवा. आरक्षण असलं तर या माध्यमातून माझ्या फक्त रिलेशनशिप मध्ये इथे गेलो असतो, माझ्या जवळचे माझ्या संबंधाचे गेलो असतो, पण आरक्षण हे सर्वसामान्य व्यक्तीला, कोपऱ्यात बसलेल्या व्यक्तीला न्याय देण्याचं काम म्हणजे आरक्षण आहे. आरक्षणाच्या माध्यमातून आज या एसटी एसटी बरोबरच्या याला किती त्रास होऊ लागला. लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी फक्त 1.5 दिवस लढा केले, त्या अत्याचार करून सुद्धा त्यांनी आपला हातावरती घेऊन काम करून त्या सर्व समाजात सुधारणा काम केलं. त्यांनी आरक्षणाचा मुद्दा साधन केलं. तर आरक्षण म्हणजे चेष्टा नाही, आरक्षण हे राजकारणाचं साधन नाही, हे आरक्षण राजकारणाचं साधन सुनील न्यायाचं साधन हे मान्य करावं लागते. कारण या आरक्षणाच्या माध्यमातून ते मुद्दा लक्षात घ्या, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला या आरक्षणाच्या माध्यमातून न्याय भेटलं. क्रीडा असेल, क्रीडामध्ये आरक्षण जो आपला अभ्यासाकडे दुर्लक्ष करून जो आपल्या स्पर्धेमध्ये खेळामध्ये दिवस रात्र एक करतो आणि तो आपल्या स्पर्धेमध्ये विजयी होतो आणि त्याला जर त्या शैक्षणिक क्षेत्रात जर त्या क्रीडाच्या माध्यमातून आरक्षण ठेवलं तर तो खऱ्या आरक्षणाच्या माध्यमातून फायदा झाला. या शैक्षणिक क्षेत्रात जर आरक्षण ठेवलं, फक्त शैक्षणिक क्षेत्रात जर आरक्षणाच्या माध्यमातून तो अभ्यास करत गेला तर तो त्या फळाफळ काढू शकतो. परंतु ज्या क्रीडा क्षेत्रामध्ये तो पारितोषिक घेतलं, त्या पारितोषिकाच्या या आरक्षणाच्या माध्यमातून क्रीडाच्या तो त्याचा खरा अर्थ आज तो जिंकलेल्या त्या स्पर्धेमध्ये ते उपयोग होता. त्यामुळे मी सांगतो आरक्षण हे सामाजिक न्यायाचं अत्यंत प्रभावी व्यक्ती माध्यम आहे. आरक्षण हे सामाजिक प्रभावी व्यक्ती माध्यम आहे. एवढं बोलतो. धन्यवाद. संघ क्रमांक 14-15 कोणता आहे संघ, कोणता असेल तो? 14-15 तयार राहायचंय. नमस्कार श्रोतेहो, कोड क्रमांक 12. आज तुम्हाला मी माझा विषय प्रस्तुत करत आहोत की सामाजिक आरक्षण हा सामाजिक आरक्षणाचा मुद्दा आहे. कारण ज्या वेळेस 26 जानेवारी 1950च्या अनुसार प्रथमतः ज्या वेळेस आपल्याला सांगितलं गेलं की आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न ज्या वेळेस केला गेला होता, त्यावेळेस की प्रथम आपल्याला आरक्षण लागू करण्यासाठी जे काही पावलं उचलली होती, खरोखर ती पावलं आरक्षणाच्या बाजूने विचार केला गेला होता का, हा मुद्दा आपल्याला प्रथमतः प्रस्तुत करायचा आहे. कारण ज्या वेळेस आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न केला गेला त्याच वेळेला त्याच क्षणी राजकीय सुद्धा मुद्दा तिथं उठवला गेला. खरोखर ज्या काही माझ्या प्रतिवादाने जे काही स्पर्धकांनी सांगण्याचा प्रयत्न प्रस्तुत मांडण्याचा विषय केला, पण या विषयामध्ये मला असं सांगायचं आहे की ज्या वेळेस आरक्षणाचा आपल्याला मुद्दा मांडायचा असतो किंवा आरक्षण म्हणून आपण विचार करतो की प्रत्यक्षात आपल्याला आरक्षणाची बाजू ज्या वेळेस तिथं मांडायची, जिथं आपल्याला सांगून आरक्षण आमच्या हक्काचं आहे म्हणून आपण ज्या वेळेस प्रत्यक्षरित्या आंदोलन करण्यासाठी एकत्र येतो आणि एकत्र सामूहिक येऊन आणि तिथं राजकीय म्हणा किंवा शैक्षणिक म्हणा, सामाजिक म्हणा, प्रत्येक एका याच्यामध्ये तिथं राजकारण पुढे येतं आणि त्या राजकारणामधूनच हे आरक्षण आहे अशा पद्धतीचं तुम्ही दृष्टिकोन तिथं पाहायला मिळतं. कारण ज्या वेळेस आरक्षण लागू करण्याचा प्रयत्न पुरेपूर आपण करतो त्यावेळेस तिथं राजकारणाची भूमिका तेवढी स्पष्ट होते. कारण राजकारण हे आहे, त्यामुळे तर आरक्षणाची दुसरी बाजू म्हणून आपण मांडतो. ज्यावेळेस खरोखर आरक्षण हा सामाजिक न्यायाचा घटक आहे, त्यावेळेस प्रतिस्पर्धकांनी सांगण्याचा प्रयत्न करतो की मला त्या प्रतिस्पर्धकांना सांगायचं आहे की दुसरी बाजू सुद्धा राजकारण आहे. कारण त्याच राजकीय दृष्टिकोनातून आजच्या घडीला ज्या काही आहेत महिला वगैरे सगळे तिथं सांगत जे आहेत आपले एमपीएससी ओपीएससी अधिकारी जे होतात ते सगळं राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. कुठेतरी त्या आरक्षणाचा दुसऱ्या बाजू गैरवापर सुद्धा करून या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आपली प्रथम बाजू मांडून व्यवस्थित आपण त्या त्यांच्यापर्यंत जाऊ, त्या खुर्चीपर्यंत जाऊ, ते मांडण्याचा प्रयत्न त्या राजकारणाच्या याच्यातून केलं जातं. कारण आपण प्रत्येक वेळेस ज्या वेळेस महाविद्यालयीन प्रवेशाचा हे निघतं पद निघतं त्यावेळेस तिथंही सुद्धा आरक्षणाचा मुद्दा उचलला जातो आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा मुलांना काय वाटतं की आपलं आरक्षण आहे आपल्याला मिळून जाईल, मग ऍडमिशन सहज होतं. पण ते बरोबर होतं का? खरोखर तिथं ऍडमिशन मिळणं सोडा, तिथं राजकीय मुद्दा उचलला जातो. पण ते राजकीय नेता असतो आणि आपल्याला म्हणतो की
वरती एका जस्ट ह्याच्यावरती लगेच तिथे ऍडमिशन मिळतं. कारण ते काय कशासाठी चाललंय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला फक्त राजकारणाच्या आरक्षणामुळे झालेलं आहे. कारण राजकारणाचं आरक्षण हे प्रस्तुत तुम्हाला मांडायचं आणि तुम्हाला पटवून द्यायचा विषय माझा आहे. कारण राजकारण आरक्षणामुळे आजच्या घडीला कित्येक गोरगरीब लोकांनी तिथून ते कुठपर्यंत जाण्याची स्वप्न पाहिली, ती स्वप्न सातत्यात खरं होत चाललेली आहे. कारण जे गोरगरीब लोक आहेत त्यांना त्या आरक्षणाचा फायदा मिळत नाहीये. कारण त्या लोकांना आरक्षणाचा फायदा मिळावा यासाठी काहीतरी शासनाने नवनवीनतेचा उपाययोजना करण्यात यावं असं फक्त हे राजकारणाचंच आहे. कारण राजकारणच असं आहे की राजकारणाचं रणनीती ठरवतं आणि राजकारणाच्या नंतरच आपल्याला काहीतरी नवनवीनतेच्या उदयास येतं आणि तिथं आपल्याला पाहायला मिळतं की या राजकारणामुळेच तिथं दोषी आहे असं तुमचं एक म्हणणं मांडतात. पण बरोबर तसं झालंय का? आजच्या घडीला ज्या वेळेस मनोज जरांगे पाटलांनी जर करता एवढं असंख्य लोकांना जमावत करून आपलं आरक्षण हा हक्काचं आहे म्हणून तुम्ही लढत राहा असं त्यांनी तिथं मांडलं गेलं. पण खरोखर तिथं ते राजकीय दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर तिथं चुकीचं आहे असं माझं ठाम मत आहे. कारण खरोखर आपण हे करतो ज्या वेळेस आपण मांडण्याचा प्रयत्न करतो आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संविधान अंमलात आणलं त्या काळापासून ब्रिटिश सरकारच्या काळापासून हे चालू झालेलं आहे. तर तिथं बरोबर प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत आरक्षण मिळालं का? नाही ना. पण ते का बरं मिळालं नसावं तर त्याच्या पाठीमागे आरक्षणाचंच राजकारण आहे. कारण दुसऱ्या बाजूला जर त्या राजकारण बघितलं गेलं तर त्याच राजकारणामुळे आजच्याला सर्वसामान्य माणसाला सुद्धा आपल्याला न्याय मिळत नाहीये आणि त्याच राजकारणामुळे आपल्याला सर्वसामान्य लोकांना सुद्धा आरक्षित होणं चुकीचं झालेलं आहे. कारण त्या लोकांना सुद्धा आरक्षण तेवढंच लागू करणं गरजेचं आहे आणि त्या लोकांना सुद्धा आरक्षण होणं गरजेचं आहे. कारण त्या लोकांनाही वाटणार आपण या अधिकारी बाबा कुठेतरी मोठ्या पदावरती जाऊ, पण खरोखर त्या मुलांची स्वप्न भंगच होतात कारण ते आरक्षणाच्या राजकारणामुळे. कारण खरोखर जर करता आरक्षण लागू झालेलं असतं तर त्यावेळेस आपल्याला चांगल्या पद्धतीने आपल्याला कुठेतरी उत्कृष्ट स्वभाव आणि प्रतिसाद तिथं मिळाला असता. पण आमच्या घडीला सुद्धा राजकारण चालतं आणि राजकारणाच्या दृष्टिकोनातच आपल्याला आरक्षण लागू करायचं की करायचं नाही. मोठमोठ्या मंत्रिपदांच्या वरतीच्या मंत्री लोक असलेले असतात तेही आपल्याला म्हणतात तुमचं आरक्षण लावा, तुमचं कॅटेगरी आहे, तुमच्या अनेक कॅटेगरीमध्ये तुम्ही संरक्षण घेता. इलेक्शन जवळ अगदी आले तोंडावरती तर प्रत्यक्ष तिथं काय म्हणलं जातं की हा आरक्षित आहे तर याला आधी कॅन्डिडेटला घ्या. पण बरोबर तिथं केलं जातं का? त्यावेळेस आरक्षित असून सुद्धा त्याचे डॉक्युमेंट तुम्ही पडताळणी करता ही मला शोभांतिके वाटते. पण खरोखर तुम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत सुद्धा तुम्ही आरक्षणाचा मुद्दा जर उचलत असाल तर तिथं तुम्ही त्या लोकांना काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करा. मी माझ्या शब्दातून मांडू शकतो की राजकारण हा असा एक मुद्दा आहे की सर्व लोकांना चांगल्या पद्धतीने बोलण्याची जे काही कौशल्य वृत्ती वगैरे आहे तुम्हाला तिथं हे करते. पण वाद आणि विवादात फक्त राजकारण आणि आरक्षण हे आरक्षण तुमच्या सामाजिक न्यायाच्या बाजूने एखाद्या वेळेस असेल पण ते फक्त लेखी स्वरूपामध्ये आहे. पण खरोखर ते समाजामध्ये उतरलंय का? ते का बरं उतरलं नसावं तर ते आरक्षण राजकारणामुळे उतरलं नाही हे मला ठामपणे मी सांगू शकतो. पण खरोखर दंडाच्या वेळेस वाचतो तो वेळेस ज्या वेळेस ठिणगीच्या वेळेस पेटते ती फक्त ठिणगी राजकारणाच्या आरक्षणामुळेच ठिणगी पेटते हे मी मला ठाम सांगायचं आहे. कारण सामाजिक आरक्षण म्हणून तुम्ही ज्यावेळेस रस्त्यावरती उतरता त्यावेळेस तुम्हाला तिथे न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. पण त्यावेळेस राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही रस्त्यावरती उतरता तिथं तुम्हाला न्याय मिळणार नाही बोलतो मी हे तुम्हाला ठामपणे सांगू शकतो. कारण ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या आपण विचार करतो की सामाजिक न्याय आम्हाला मिळाला पाहिजे, कुठेतरी आमचा मुलगाही आहे तर अधिकारी व्हायला पाहिजे, पण त्याला बरोबर तिथं आरक्षण नसल्यामुळे तो माघारी जातो कारण त्याची स्वप्न तिथं दुभागली जातात. पण त्याच्या स्वप्नाला कुठेतरी सर्वसामान्य लोकांना ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा कुठेतरी आरक्षित व्हावं आणि त्यांच्या स्वप्न आकांक्षा इच्छापूर्ती करण्यासाठी आपल्याला सर्वसामान्य लोकांना सुद्धा या राजकारण आणि आरक्षण या दोन्ही बाजूला थोडंसं वेगळं केलं तर सर्वसामान्य माणूसही तिथं आरक्षण लागू करून ते आपल्या स्वप्नाला सुद्धा साकार करण्याचा प्रयत्न सातत्याने आयुष्यामध्ये साकार करू शकतो असं मला ठाम वाटतो. कारण अनेक गोष्टी आपण बघतो ज्यावेळेस सरपंचचं निवडणूक सुद्धा गावामध्ये असतं त्यावेळेस अनेक लोकांनी सुद्धा तिथं मांडलं की आम्ही आरक्षित आहोत, आम्ही ओबीसी कॅटेगरी, आमची एनटी कॅटेगरी आहे, आम्हाला तुम्ही आरक्षण हे द्या, आधी तिकीट द्या. हो बरोबर तसं होत नाहीये. सर्वसामान्य माणसाला वाटतं आपण कुठल्यातरी पदाला उभं राहावं, सामाजिक कार्य करावं, पण ते अस्तित्वात सर्वसामान्य लोकांना सुद्धा मिळत नाहीये. कारण हे शोकांतक आहे आपल्या भारतामध्ये असून ज्यावेळेस आरक्षण आपण मुद्द्यावरती घेतो एवढं बोलून म्हणजे शब्द संपवतो. 14 आणि संघ 15 संघ 14 आणि आवाज नाही किती नंबर?
VA14 नमस्कार. आरक्षण या संकल्पनेबाबत ज्या त्या राष्ट्रातील ऐतिहासिक पार्श्वभूमी कारणीभूत असते. मग भारतात उच्चवर्णीयांनी राजकारण, प्रशासन आणि शिक्षण क्षेत्रात निर्माण केलेली मक्तेदारी असेल किंवा अमेरिकेतल्या गौवर्णीयांनी कृष्णवर्णीयांचं केलेलं शोषण असेल, अर्थात जागतिक समाज व्यवस्थेत जेव्हा जात, वंश आणि लिंगाच्या आधारावर भेदाभेद सुरू होतो, तेव्हा भारतातील घटना समितीच्या सदस्यांच्या माध्यमातून आरक्षणाची तरतूद करण्यात आली आणि या आरक्षणाला कुठेतरी सामाजिक न्याय या संकल्पनेची जोड देण्यात आली. अर्थात या समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत विकासाची प्रक्रिया झिरवली पाहिजे, अर्थात सामाजिक न्याय प्रस्थापित झाला पाहिजे, हा आरक्षणाचा मुख्य उद्देश होता. परंतु प्रतिस्पर्धकांनी आरक्षण, सामाजिक न्याय आणि राजकारण या तिन्ही संकल्पनांची अपुरी संकल्पनात्मक स्पष्टीकरण देऊन या तिन्ही संकल्पनांची संकुचित व्याख्या करून आरक्षणाला थेट राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं वास्तव परिस्थिती आरक्षण आणि राजकारणाचा काही संबंध नाही. म्हणून नमस्कार, कोड क्रमांक 14A विषय प्रस्तुत करतो. आरक्षण सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचंच एक साधन आहे. मुळात सामाजिक न्याय आणि न्याय या दोन संकल्पनांचा गुंता सोडवणं महत्त्वाचं आहे. मुळात छत्रपती शाहूंच्या काळात गंगाराम कांबळे नावाच्या माणसाला एका तिसऱ्या व्यक्तीने चाबकानं फटके मारले. मग फटके मारले असताना गंगाराम जेव्हा शाहूंच्या दरबारात तक्रार घेऊन गेला, तेव्हा शाहूंनी ज्या माणसाने फटके मारले त्याला शिक्षा देण्याऐवजी गंगारामला एक चहाची टपरी टाकून दिली. जर शाहू महाराजांनी त्या फटके मारणाऱ्या व्यक्तीला शिक्षा केली असती तर तो न्याय होता. परंतु गंगारामला टपरी टाकून दिली. त्याचा सामाजिक आणि आर्थिक विकास कुठे उंचावण्यासाठी शाहू महाराजांनी हातभार लावला. अर्थात हा सामाजिक न्याय आहे. ही गोष्ट तुम्ही आपण लक्षात घेतलं पाहिजे. जर या उदाहरणाला थोडासा घटनात्मक पुरावा दिला, घटनात्मक आधार घेतला तर कलम 14 असं सांगतं की राज्य संस्थेसमोर प्रत्येक व्यक्ती समान आहे. अर्थात औपचारिक तांत्रिक समानता म्हणजे कुठल्याही अंगाने भेदभाव केला जाणार नाही. पण जेव्हा कलम 14 आणि 15 कडे आपण बोलतो ना, तेव्हा ही कलम असं सांगतं की अनुसूचित जाती, जमाती आणि लिंगाच्या आधारावर काही समुदायांना विशेष सवलती देण्यात येतील. सर, मला वाटतं कलम 14 आणि 15-16 याचा परस्पर विरोध जरी वाटत असेल तर तो एक सकारात्मक भेदभाव आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे विशिष्ट समुदायांना काही सवलती देऊन त्यांना सामाजिक न्याय आणि विकासाच्या समांतर पट्टीवर आणण्यासाठी ही कलम दिली गेलेली आहे. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे भारतीय समाज व्यवस्था पूर्णपणे विषमतेने पोखरली गेली होती. म्हणजे शिक्षणावर एका विशिष्ट वर्गाचा हक्क होता. राजकारणात त्यांना कुठेच स्थान नव्हतं. त्यांना राजकारणाच्या प्रक्रियेपासून कोणीतरी बाजूला ठेवलं होतं, शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं. धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक विषमतेने समाज पोखरला गेलेला होता. मग जेव्हा आपण येथे लोकशाही, संसदीय लोकशाही प्रस्थापित करू तेव्हा भारतासमोर सर्वात मोठं आव्हान होतं. ते आव्हान म्हणजे ही संसदीय लोकशाही टिकवणं. आणि जेव्हा ही लोकशाही आपण टिकवत असतो ना, ती लोकशाही टिकवत असताना केवळ न्याय ही संकल्पना चालत नाही. मला वाटतं ती लोकशाही टिकवत असताना सामाजिक न्याय सुद्धा महत्त्वाचा आहे. मग जेव्हा शाहूंच्या विचारांना कायद्यात्मक आधार देऊन आंबेडकरांनी आरक्षणाची तरतूद केली, तेव्हा याच आरक्षणाच्या माध्यमातून तळागाळाच्या व्यक्तींना, शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर फेकल्या गेलेल्या व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत झाली. आज जी माणसं राजकीय दृष्ट्या उदासीन होती ती माणसं राजकीय प्रक्रियेचा भाग झाली. आणि आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजपर्यंत महिलांना राजकारणात कुठे स्थान नव्हतं, पण आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महिला येतात आणि त्या गावातील महिला सबंध गावातील महिलेचं प्रतिनिधित्व करतात. अर्थात खऱ्या अर्थानं आपण कुठेतरी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आहे. ही गोष्ट आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे. मग जेव्हा एकंदरीत अशी परिस्थिती, सर आपण एक अहवाल सांगतो की जेव्हा आपण इतकी सारी परिस्थिती म्हणजे आरक्षण दिलेलं असताना सुद्धा, परंतु आज राजीव केंद्रे नावाचे शिक्षण क्षेत्रातला एक व्यक्ती लोकसत्ता
स्वतःच्या संपादकीयामध्ये असं म्हणतो की आज आरक्षण दिलं गेलं खरंय, पण आज भारतातल्या किंवा परदेशातल्या जागतिक विद्यापीठांमध्ये प्रोफेसरसाठी ज्या राखीव जागा असतात ना, त्या राखीव जागा अद्याप सुद्धा भरलेल्या नाहीत. म्हणजे त्यांचं प्रतिनिधित्व तिथपर्यंत गेलेलं नाही. अर्थात आरक्षण देऊन सुद्धा अशा समस्या आहेत. मला सांगा, आरक्षण नसती तर ही परिस्थिती किती भयावह झाली असती, याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. अजीम प्रेमजी या विद्यापीठाचा वर्किंग लेबर रिपोर्ट असं सांगतो की आज जी अनुसूचित जाती जमातीची लोक होती ती केवळ जातीवर आधारित व्यवसाय करत होती. म्हणजे साफसफाई असेल किंवा ग्रुप टी मध्ये त्याची वर्ती होती. परंतु जेव्हापासून त्यांना आरक्षण देण्यात आलं ना, त्यांनी जातीचा व्यवसाय सोडून कुठेतरी ते परदेशात शिकायला गेले. हे आरक्षणामुळे शक्य झालं आणि आज ती अनुसूचित जाती जमातीची लोक कुठेतरी IAS आणि IPS लोकांना दिसतात. हा सामाजिक न्याय फक्त आरक्षणामुळे झालेला आहे. ही गोष्ट आपण कुठेतरी लक्षात घेणं काळाची गरज आहे. मग जेव्हा मंडल आयोगाने ओबीसी आरक्षणाची तरतूद केली, त्यावेळी या आरक्षणात असं नमूद करण्यात आलं की या मंडल आयोगानं ओबीसींना कुठेतरी एक अप्रत्यक्षरित्या बळ देण्याचं काम केलं. जेव्हा उत्तरेकडे बिहार आणि उत्तर प्रदेश राज्यांमधील ओबीसींचा आणि पिछड्या वर्गाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष उदयास आला किंवा त्याची स्वतंत्र नेते उदयास आले, त्यावेळी त्याची राजकीय जागृती निर्माण झाली, राजकीय जाणीव निर्माण झाली, अस्मिता निर्माण झाली आणि ती लोक आता कुठेतरी सत्तेकडे मार्गक्रमण करत आहेत. अर्थात याला योगेंद्र यादव, याला सेकंड रिव्होल्यूशन ऑफ डेमोक्रेसी अर्थात लोकशाहीची दुसरी उत्क्रांती, तर याला क्रिस्टोफर जेफरसन याला सायलेंट रिव्होल्यूशन ऑफ इंडिया असं म्हणतात. अर्थात मला वाटतं की आज या उदाहरणांच्या माध्यमातून आपण कुठेतरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण ही सामाजिक न्यायाचं साधन आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आरक्षण ही सामाजिक न्यायाचं साधन आहे आणि राजकारण हे सत्ता मिळवण्याचं साधन आहे. म्हणजे हा तफावत आपण लक्षात घेतला पाहिजे कुठेतरी. आज रेल्वे क्षेत्रात काही लोकांचं म्हणणं होतं, आज रेल्वे क्षेत्रात कोणीतरी विषमता निर्माण होते, म्हणून मला वाटतं गुणवत्ता डावलली जात नाही आणि माझ्या मतावर ठाम राहतो की आरक्षणामुळे सामाजिक लोकशाही, सामाजिक न्याय प्रस्थापित होतो. धन्यवाद. परीक्षकांनी नोंद केली B14. नमस्कार मित्रांनो, जेव्हा एखादा रुग्ण आजारी पडतो तेव्हा तो वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी दवाखान्यात जातो. तेव्हा दवाखान्यातल्या डॉक्टरांच्या जवळ दोन पर्याय असतात. पहिला पर्याय असतो तो इंजेक्शन किंवा गोळ्या देऊन त्याला लवकरात लवकर बरं करणं आणि दुसरा पर्याय असतो रुग्णाचा आहार तपासणं. तो कोणत्या कारणांच्यामुळे आजारी पडलेला आहे त्या जीवन पद्धतीमध्ये त्याला आमूलाग्र बदल करायला सुचवणं. काही रुग्ण फक्त पहिलाच पर्याय वापरतात आणि गोळ्या आणि इंजेक्शन घेऊन तात्कालिक बरं होण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या रुग्णांना त्यांच्या आरोग्याची कळकळ असते ते रुग्ण मात्र पहिल्या पर्यायाबरोबर दुसऱ्या पर्यायाचा देखील वापर करतात. या उदाहरणाचा आरक्षणाच्या संदर्भात जर विचार केला तर कोणत्याही समाजातल्या राज्यकर्त्या वर्गाकडे समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी दोन पर्याय असतात. पहिला पर्याय असतो तो आरक्षण आणि योजनांच्या माध्यमातून समाजामध्ये सुधारणा करणं आणि दुसरा पर्याय असतो तुमच्या समाजातल्या समता, संपत्ती आणि भौतिक साधनांचं पुनर्वाटप करणं, त्याचं सहजही वाटप करणं. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर पहिला पर्याय हा सातत्याने वापरला गेलेला आहे आणि कोणत्याही प्रश्नावरती आरक्षणाची उत्तरवार्ता लागू करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. पण ज्या वेळेला एखादा रुग्ण सातत्याने फक्त इंजेक्शन आणि गोळ्या घेऊन आजार बरा करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला सातत्याने झालेल्या इंजेक्शन आणि गोळ्यांच्या वापरामुळे दुसरा रोग उद्भवतो ना, अगदी तशीच अवस्था भारताची झालेली आहे. भारतात सातत्याने आरक्षणाचा एकमेव पर्याय वापरल्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण झालेले आहेत आणि सामाजिक न्यायाच्या तत्वाला त्यामुळे पोखरलं गेलेलं आहे. यामुळे आरक्षणाची मर्यादा लक्षात घेऊन सामाजिक न्याय हा कोणत्या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रस्थापित होऊ शकतो हे मांडण्यासाठी सांकेतिक कोड क्रमांक 14 प्रस्तावाच्या प्रतिकूल बाजूने माझं मत व्यक्त करतोय. मित्रांनो, प्रस्तावामध्ये आरक्षण हा जसा शब्द महत्त्वाचा आहे ना, त्याचप्रमाणे सामाजिक न्याय हा देखील शब्द महत्त्वाचा आहे. पण दुर्दैवाने त्या सामाजिक न्यायाची संकल्पना प्रतिस्पर्धकांनी संकुचित केलेली पाहायला मिळते. म्हणजे सामाजिक न्याय हा आरक्षण दिल्यानं मिळतो
मिळतो हा संकुचित अर्थ झाला. कारण आरक्षण म्हणजे तुम्हाला सरकारकडून किंवा राज्यघटनेकडून राज्य संस्थेकडून तरतुदींच्या माध्यमातून काहीतरी दिलेलं असतं आणि कोणत्या तरी समूह घटकानं राज्य संस्थेकडून काहीतरी घेतलेलं असतं. हा जो दाता याचे संबंध आहे ना, या दाता याचे संबंधामध्ये सामाजिक न्यायाची संकल्पना तुम्ही संकुचित करून पाहताय आणि हे बौद्धिकदृष्ट्या अप्रामाणिकपणाचं लक्षण आहे. कारण सामाजिक न्याय हा असा दाता याचे संबंध प्रस्थापित होत नसतो, तर सामाजिक न्याय तुमच्या समाजातली सत्ता संपत्ती याचं पुनर्वाटप करणं, याचं समन्वय वाटप करणं आणि तुमच्या समाजातल्या सर्वांना सामाजिक प्रतिष्ठा देणारं सांस्कृतिक जीवन घडवणं, याच्यातून सामाजिक न्याय प्रस्थापित होत असतो. ही गोष्ट प्रतिस्पर्धी सूत्राने लक्षात घेतली पाहिजे. कारण संविधानकर्त्यांनी सुद्धा केवळ आरक्षणाला महत्व दिलं नव्हतं, तर दुसरीकडे मार्गदर्शक तत्वांनाही महत्व दिलं होते. जे मार्गदर्शक तत्व तुमच्या समाजातल्या वंचित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक संस्थांची निर्मिती करतील. पण दुर्दैवानं त्या कालखंडामध्ये मार्गदर्शक तत्व ही कायदेशीर होऊ शकले नाही. पण त्याही आंबेडकरांनी सांगितलं होतं मार्गदर्शक तत्वांना न्याय हा निवडणुकाच्या परिणाम मिळेल. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की अद्याप आपल्याला सामाजिक न्यायाचा खरा अर्थ न समजल्यामुळे जसा तो प्रतिस्पर्धकांना कळाला नाही, तसाच त्या सामाजिक न्यायाचा अर्थ राज्यकर्त्यांनाही कळाला नाही आणि म्हणून निवडणुकांचं प्रांगण अद्यापही जाती अस्मितेच्या विविध आरक्षणाच्या आंदोलनानं व्यापलेलं पाहायला मिळतं. पण या ठिकाणी कुठेही सामाजिक न्यायाची समन्यायी वाटपाची मुद्दा अधोरेखित करताना पाहायला मिळत नाही. या ठिकाणी कार्यकर आयोग आणि मंडळ आयोगाच्या शिफारशी आणि तरतुदी आणि प्रतिस्पर्धकांनी पाढा वाचल्यासारख्या वाचल्या, परंतु त्या टाका कार्यकर आयोगामध्ये आणि मंडळ आयोगामध्ये आरक्षणाची जशी शिफारस केलेली आहे ना मित्रांनो, अगदी त्याचप्रमाणे जमिनीच्या पुनर्वाटपाची शिफारस देखील केलेली आहे. पण दुर्दैवाने राज्यकर्त्यांनी त्या जमिनीच्या पुनर्वाटपाच्या शिफारसीकडे दुर्लक्ष केलं आणि 1970 आणि 72 मध्ये गरिबी हटाव योजनेला जे अपयश आलेलं होतं, त्या अपयशामुळे 70-72 मध्ये भारतामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या चळवळी उदयास आल्या आणि याच्यातून सामाजिक उद्रेक निर्माण झाला आणि हा सामाजिक उद्रेक नष्ट करण्यासाठी मंडळ कमिशन लागू केलं गेलं. म्हणजे त्यावेळेच्या तात्कालिक राजकीय अस्थिरतेवरती मार्ग काढण्यासाठी सामाजिक मंडळ कमिशन लागू करून आरक्षणाचा मार्ग चोखायला होता. पण नको नंतर ज्यावेळेला जागतिकीकरण झालं त्यावेळेला जागतिकीकरणानंतर सरकारी क्षेत्र अग्रसर केलं आणि खाजगी क्षेत्रही वाढत गेलं. म्हणजे एका बाजूला एका हाताने आरक्षणाच्या माध्यमातून या घटकांना दिलं गेलं आणि दुसऱ्या हाताने खाजगीकरण करून त्यांच्या हातातून काढून घेण्याचं काम केलं. मग या आरक्षणातून सामाजिक न्याय कसा प्रस्थापित होतो याचं उत्तर मला प्रतिस्पर्धकांनी द्यायला हवं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता गुजरातमधील पाटीदार असतील, महाराष्ट्रातील कुणबी मराठा असेल, बिहारमधला कुणबी असेल, उत्तर प्रदेशमधला आहिरी असेल किंवा हरियाणामधला जाट असेल, या तुमचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर याच्यामध्ये समान पॅटर्न दिसतो. तो असा हे सगळे समुदाय हे शेतीशी निगडीत असणारे समुदाय आहेत आणि शेतीशी निगडीत असणारे समुदाय 90-91नंतरच गाव आरक्षणासाठी मागणी करत आहेत. याचं कारण असं आहे की 90-91नंतर जागतिकीकरणानंतर आमच्या सरकारनं फक्त सेवा क्षेत्राला महत्व दिलं, शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केलं. शेती न परवडणारी आत्महत्याची शेती असेल, आग्रसणारा रोजगार असेल आणि शेतकऱ्यांना अनुदान कर्जमाफी करणारा आणि त्यांच्यावरती गुंतवणूक करणारा कल्याणकारी राज्याचा आग्रसणारा चेहरा असतील ही त्याची मूळ कारण आहे. परंतु या मूळ कारणाला डावलून त्यांना आरक्षणाच्या दिनात उतरवणं आणि आपल्या राजकीय निवडणुका आल्या की त्यांच्यातल्या नेत्यांना खतपाणी घालणं हा राजकीय डावपेचाचा कार्यक्रम सातत्याने इथं राबवला गेलेला आहे आणि याच्यातून सामाजिक न्याय प्रस्थापित होऊन नसून सामाजिक न्यायाचे नवनवे शत्रू निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर ओबीसीचा जर प्रवर्गाचा विचार केला तर ओबीसी मध्ये ओबीसीच्या अंतर्गत अनेक आंतरविरोध आहेत. एकीकडे त्याच्यामध्ये जमीन मालकी असणारा वर्ग आहे आणि दुसरीकडे कारागीर असणारा भूमिकेदार वर्ग आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात विचार केला तर माळी, बंजारी, धनगर यांच्याकडे काही प्रमाणात जमीन मालकी असणारा वर्ग आहे. पण त्याच्यामध्ये न्हावी, शिंपी, कुंभार, सोनार यांच्यासारखे कारागीर उपगुणवतेदार सुद्धा आहेत. परंतु राजकारणाच्या निवडणुकीच्या प्रमाणामध्ये जमीनदारांना असणाऱ्या भांडवल असणाऱ्या या जातींना महत्व प्राप्त होतं. पण सत्तेपासून वंचित असणाऱ्या खऱ्या कारागीर ओबीसींना मात्र परिगावरतीच राहावं लागतं ना. ज्यावेळेला सामाजिक न्याय आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही ही सत्य आपल्यासमोर पुढे येताना पाहायला मिळतं. अगदी त्याचप्रमाणे एससी प्रवर्गामध्ये सुद्धा उपवर्गीकरणाची मागणी केली जाते. म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात महार पुढे गेले, मागं राहिले, म्हणून महार आणि मागाच्या मध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे. याच्यासाठी त्यांच्यामध्ये विकृष्ट निर्माण झालेला आहे. म्हणजे आरक्षणातून जो गरीब वर्ग आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा वंचित विरुद्ध वंचित, गरीब विरुद्ध गरीब असा एक नवा सामाजिक अवकाश, सामाजिक मुद्दा निर्माण होत आहे. त्यावेळेला कोणत्या तत्वावरती तुम्ही म्हणताय की आरक्षण हे सामाजिक न्यायाचं तत्व ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी लोकसभा आणि राज्यसभामध्ये 10 वर्षांसाठी दिलं गेलेलं राष्ट्रीय प्रतिनिधित्वाच्या आरक्षणाला 10 वर्षांची मर्यादा होती. शिक्षण आणि रोजगाराच्या आरक्षणाला 10 वर्षांची मर्यादा नव्हती मित्रांनो. परंतु लोकसभा आणि राज्यसभेत दिले गेलेलं प्रतिनिधित्वाचं आरक्षण आज त्याच लोकांच्या विरोधात वापरताना पाहायला मिळतात. कारण कोणताही राजकीय पक्ष आरक्षित जागेच्या पलीकडे जाऊन खुल्या वर्गातून कोणत्याही गरीब आणि आदिवासी जातीच्या लोकांना तिकीट देत नाही. ज्यावेळेला या राजकीय पक्षांनी या एससी दलित आणि आदिवासी जमातीला फक्त आरक्षित प्रवर्गामध्ये
बंदिस्त करून ठेवलेलं पाहायला मिळतं ना, त्यावेळेला हा सामाजिक न्याय, त्यावेळेला हे आरक्षण त्यांना सामाजिक न्याय मिळवून देणारं माध्यम ठरत नाही, तर त्यांना सामाजिक न्याय मिळवून देण्याचा अडथळा ठरताना पाहायला मिळतो. ही वास्तव परिस्थिती प्रतिस्पर्धकांनी लक्षात घ्यावी विनंती अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. संघ क्रमांक 15 हे आपलं सादरीकरण या ठिकाणी करायचंय. त्यानंतर स्पर्धक संघ क्रमांक 1 खंडनासाठी प्रत्येकी 2-2 मिनिट वेळ दिला जाईल, त्यांनी आपण तयार ठेवायचंय. संघ क्रमांक 15 शेवटचा संघ आहे, स्पर्धेचा शेवटचा संघ आहे. यानंतर संघ क्रमांक 1 यांनी 2-2 मिनिट त्यांना दिला जाणार आहे आपला विषय आणि त्या ठिकाणी मांडण्यासाठी, खंडन करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी तयार करायचे. संघ क्रमांक 15 तयार आहे की नाही? संघ क्रमांक 15 नंतर संघ क्रमांक 1 दोन्ही स्पर्धकांना 2-2 मिनिटाच्या खंडनासाठी 2-2 मिनिट वेळ देणार आहे, त्यांनी आपली तयारी करावी. यानंतर बक्षीस वितरणाच्या वेळी मनोगतासाठी 2 स्पर्धकांना संधी दिली जाईल आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी. थोडक्यात त्यांनी आपली नावे त्या संयोजकांकडे द्यायचं आहे. संघ क्रमांक 15 तयार आहे की नाही? संघ क्रमांक 15 प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात त्वरित स्पर्धकांनी हजर राहायचं आहे. संघ क्रमांक 15 परीक्षकांनी नोंद घ्यावी. VA15 यानंतर VB15 तयार व्हायचं आणि स्पर्धक संघ क्रमांक 1 यांनी खंडनासाठी 2-2 मिनिट तयारी करायची. आदरणीय व्यासपीठ, परीक्षक तसेच आदरणीय व्यासपीठ, अध्यक्ष, त्याचबरोबर मान्यवर परीक्षक गट, शिक्षक वृंद आणि त्याचबरोबर इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी कोड क्रमांक 15 विषय मांडते. आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे, राजकारणाचं नाही. श्रोते हो, अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांनी प्रकाशाचं दान दिलं. अंधारच होता नशिबी ज्यांच्या त्यांनी प्रकाशाचं दान दिलं. त्यांचे मानवी किती उपकार आम्ही त्यांनी त्या देशाला संविधान दिलं. त्यांनी बालपण सोडलं पुस्तकांना तोडले अनेक बंधनांना. न्याय मिळवून दिला बहुजन समाजाला. अशा महामानवाला वंदन करते. असे महामानव थोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करते आणि मी माझ्या विषयाला पुढे नेते. श्रोते हो, आता मला प्रश्न पडलाय, खरं बोलायचं की बरं बोलायचं? कारण खरं बोललं तर ते तुम्हाला पटणार नाही आणि मी बरं बोललं म्हणजे ते मला उगाच खोटं बोलावं लागेल. तेव्हा या खरं आणि
भारताची जर समाज व्यवस्था भारताच्या समाज व्यवस्थेचा जर विचार केला तर वर्षानुवर्ष चालत आलेली ही जी काही जाती व्यवस्था होती, अस्पृश्यता होती आणि भेदभाव आणि शिक्षणाच्या संधीपासून वंचित राहिलेला जो घटक आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि जर असं समजा त्या काळात म्हणजे आपल्या इतिहासामध्ये प्रत्येक व्यक्तीचं भविष्य हे त्याच्या जन्मावर ठरवलं जायचं आणि जर ते आज तसं असतं तर काय झालं असतं विचार करण्याची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर तेव्हा ही अन्यायकारक एक परंपरा थांबण्यासाठी सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी ही आरक्षणाची बाब अस्तित्वात आली असं मला वाटतं. मुख्य मुद्दा म्हणजे आज संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की खरा जो काही मागासवर्गीयांना द्यायचा न्याय आहे तो प्रत्येकाला समान प्रगतीची संधी दिली पाहिजे आणि हाच खरा न्याय असेल आणि हेच देण्याचं काम आरक्षण करते असं मला वाटतं. उदाहरण द्यायचं झालं तर 1950 मध्ये संविधान लागू झालं आणि तेव्हा अनुसूचित जाती जमाती यांना शिक्षण, नोकरी आणि राजकारणामध्ये जागा राखीव ठेवण्यात आल्या आणि यामुळे काय झालं तर समाजाचे जो वंचित घटक होता त्यांना सशक्तीकरणाची दारं उघडी केली गेली. आणि त्याचबरोबर दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर आज आपण पाहतो की जे काही दुर्बल घटक आहेत म्हणजे आदिवासी ओबीसी कॅटेगरीजचे जे प्रवर्ग आहेत तसे यामध्ये MIT, IIT त्याचबरोबर वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आज विद्यार्थी प्रवेश घेताना दिसते. हे कशामुळे शक्य झालं तर या सामाजिक आरक्षण सामाजिक न्याय असलेल्या आरक्षणामुळे न्यायाच्या आरक्षणामुळे हे शक्य झालं. आणि हेच विद्यार्थी भविष्यामध्ये समाजात मोठे होऊन पोलीस प्रशासनामध्ये काम करताना दिसत आहेत. त्याचबरोबर जिल्हा प्रशासकीय आयोगामध्ये डॉक्टर, इंजिनियर, शास्त्रज्ञ अशा काही क्षेत्रांमध्ये ते काम करताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे काय झालं तर या आरक्षणामुळे वंचित समाज वर गेला आणि त्यांचं पूर्ण जे काही आजूबाजूचा परिसर आहे त्यांना सुधारवण्याचं काम या आरक्षणाने केले आणि तेही सामाजिक आरक्षण आहे. राजकारणामध्ये आज आरक्षणाचा वापर हा कसा केला जातोय तर तो फक्त वोट बँक वाढवण्यासाठी. आणि जर मला असं वाटतं की असंच गेलं तर समाजामध्ये एक विषमता निर्माण होईल आणि त्या विषमतेमध्ये ती विषमता आपल्याला दूर करणं कठीण होईल. आणि या सामाजिक न्यायाच्या साधन असलेल्या आरक्षणाच्या सकारात्मक बाजू सांगायच्या झाल्या तर सकारात्मक परिणाम असा होईल की जो समाजातील दुर्बल घटक होता त्याला आत्मविश्वास मिळाला, शिक्षणाची दारं उघडी केली गेली, त्याचबरोबर राजकीय प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे लोकशाही समतोल झाली. त्याचबरोबर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षण हे केवळ सवलत नाही तर ती आहे भरपाई जी ऐतिहासिक न्यायाची. आज काही जण म्हणतात की काही जणांना वाटतं की आरक्षणाचा तात्पुरता तोटा आहे आणि जर ते तर तसं समजू नका कारण ते जर असं नसतं तर आज या समाजामध्ये मोठी दरी निर्माण झाली असती. ती कशी की ती म्हणजे एक आरक्षित वर्ग असता आणि दुसरा अनारक्षित. एवढं बोलते आम्ही थांबते. VB15 त्यानंतर संघ क्रमांक 1 VA1 VB1 काही करायचे 2-2 मिनिटासाठी. नमस्कार. आदरणीय व्यासपीठ मी कोड क्रमांक VB15 तुमच्यासमोर विषय मांडते की आरक्षण हे राजकारणाचे साधन आहे.
कारण सांगते की जेव्हा भारतीय संविधानाने आपल्याला म्हणजे काही जातीच्या स्वरूपासाठी आपल्याला 10 वर्षासाठी आरक्षण दिले होते, पण आज ते आरक्षण 75 वर्ष पूर्ण होत आले. पण यामध्ये काही बदल झाला आहे का? कारण बदल झाला नाही, कारण याचा फायदा म्हणजे राजकारणासाठी फायदा आहे. जवळजवळ आपण पाहतो की जेव्हा 1990 मध्ये मंडळ आयोगाने ओबीसी साठी 27% आरक्षण दिले होते, तेव्हा कितीतरी विद्यार्थ्यांचे आत्मदहन झाले होते आणि किती राजकीय पक्ष विस्फोट गेले होते. पण याचा फायदा घेऊन राजकीय लोकांनी घेऊन त्यांनी त्यांच्या मतासाठी वापर केला होता. आपण आपल्या पश्चिम स्थान जरी पाहिलं ना, तर आपण जरी आपल्या गावातील एक म्हणजे गावातील निवडणूक पाहतो, त्या टायमाला काही प्रवर्गातून म्हणजे SC, ST, OBC मधून काही मतदारसंघ उभा राहतात, पण त्यांच्या आरक्षणामुळे त्यांना म्हणजे त्या पदार्थाला उभे राहता येते, तसेच राहता येते. जर आपण म्हणतो की SC, ST यांना आरक्षण आहे, त्यामुळे ते कुठेही म्हणजे पदामध्ये घेऊ शकतो. आता आम्ही विद्यार्थ्यांचे एक स्वप्न असतं की पुढे जाऊन म्हणजे पुढे जाऊन उच्च शिक्षण घ्यावे, पण उच्च शिक्षण घेत असताना काहीतरी प्रॉब्लेम येत असतो, कारण त्यांची कास्ट म्हणजे त्यांचा धर्म जे आहे ती एक म्हणजे धर्मांना काही म्हणजे आरक्षण नसतं, काही म्हणजे मार्क कमी असल्यामुळे त्यांची गुणवत्ता असूनही त्यांना त्या प्रवर्गामध्ये घेतला जात नाही. कारण याचं कारण काय माहिती आहे? कारण आरक्षण आहे आणि हे आरक्षण असे आहे की याचा फायदा राजकारण लोक घेतात. जेव्हा मतदान येत असतो तेव्हा मतदानाच्या याच्यामध्ये राजकीय येतात आणि म्हणतात की तुम्हाला या प्रवर्गाला मी आरक्षण देतो, तुम्ही मतदान टाका. पण जेव्हा मतदान होतो तेव्हा मात्र आरक्षण दिला जात नाही. याचा असा परिणाम आढळून येत आहे की यामध्ये काही आढळून येत आहे की यामध्ये शिक्षणाचा अभाव वाढलेला आहे आणि राजकीय निर्माण झाला आहे. कारण आपण जर राजकीय प्रवर्गाने जर लावलं तर आपल्या भारतामध्ये असंतोष वाढत चालला आहे आणि यामुळे आपल्या तरुणाईला सुद्धा ताणतणाव निर्माण होऊ लागला आहे. कारण सर्व समान आहे. आपण पाहतो तर आपला भारत देश एक समृद्ध आहे, त्यामध्ये विविध जाती धर्म राहतात, कुणी उच्च नाही, कुणी श्रेष्ठ नाही, हे आपण मानतो, कारण हे आपली शिकवण आहे. कारण आपण पाहतो की आपल्या भारत देशावर इंग्रजांनी अधिपत्य राज केले, याचं कारण आपली जाती व्यवस्था होती. त्यामध्ये ठिकाणी सर्व जाती धर्म एकत्र यावरून धनुष्योत्सव मान्य केली होती. पण हे आपण विसरून अजून आपण तीच प्रथा सुरू करत आहोत आणि आरक्षण मागत आहोत. आरक्षण मागताना कितीतरी व्यक्ती बळी जातात, कितीतरी गाड्यांची म्हणजे आग विस्फोट करतात. याचं कारण फक्त आरक्षण पाहिजे. आरक्षणाचा फायदा याच राजकारणी लोक घेतात, कारण राजकीय लोकांना फक्त आपली मतं महत्वाची असतात, आणि ती मतं ती कशा प्रकारे घेतील याचाच विचार करत असतात. जर आपल्याला भारतामध्ये जर आपण भारत एकत्रपणे म्हणजे समाजात ठेवायचे असेल तर हे जाती धर्म विसरून गेले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये खरी गुणवत्ता आहे, ज्या विद्यार्थ्याला खरी गुणवत्ता आहे आणि जो त्या शिक्षणासाठी पात्र ठरतो त्या विद्यार्थ्यांना खरंच लाभ दिला पाहिजे. आरक्षण सर्वांना समान असेल पाहिजे, पण ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे त्या विद्यार्थ्यांना म्हणजे आरक्षण द्यावा अशी माझी कर्तव्य आहे. पण जर एखादी आपण मागील काही घटना पाहिली तर मोदी सरकारने भाजपमध्ये स्वतः
ओबीसी ईडब्ल्यूएस प्रवर्ग म्हणून आपल्या बाजूने मतदारसंघ गोळा केले होते. याप्रमाणे ही सत्ता जिंकली गेली. तर अशा प्रकारे आरक्षणाचा वाद घेऊन किंवा ओबीसी ईडब्ल्यूएस असं आरक्षण देऊन ही राजकारणी व्यवस्था चालणे हे मला चुकीचे वाटते. आणि मी माझ्या मताशी ठामपणे सांगू इच्छिते की आरक्षण हे राजकारणाचे साधन आहे. म्हणजे फक्त मतदान झालं की मतदान मिळालं की राजकीय आरक्षण संपलं असं मत राहू नये. शेवटी त्यांनी ऑर्डर म्हणते की कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है कुरान कहता है मुसलमान बनो, बाइबल कहता है ईसाई बनो, लेकिन मेरा बाबा साहब का कहना कहता है इंसान बनो. त्या ठिकाणी स्पर्धेकडे सगळे संपलेले आहे. आता परीक्षकांनी फक्त शेवटची एक नोंदणी जी आहे संघ क्रमांक 1 यांना खंडनासाठी आपण 2-2 मिनिट वेळ देत आहोत. संघ क्रमांक 1 त्यातनं स्पर्धक VA1 आणि VB1 यांनी आपले 2-2 मिनिट आपल्या विषय खंडनासाठी द्यायचे आहे. परीक्षकांनी कृपया याची नोंद घ्यावी. संघ क्रमांक 1 VA1 मी सकाळी माझा मुद्दा आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन. सकाळी मी ठाम आहे, आता मी आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे त्या विषयाशी. माझ्या विरुद्ध प्रतिस्पर्धींनी खूप जणांनी सांगितलं की जो राजकारणी आहे जेव्हा एखाद्या निवडणुकी होतात, निवडणुकीच्या प्रचारावेळेस भरपूर प्रतिस्पर्धी असे म्हणले की राजकारणी लोक तुम्हाला आरक्षणाचा हमी दिली जाते किंवा आरक्षणाच्या नावाने तुम्हाला मतं मागितली जाते. मी त्यांच्या शब्द बोलण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक लागतो की राजकारणी जेव्हा तुम्हाला प्रचारामध्ये येत असतील तेव्हा ते 100% सांगतील आम्ही कर्ज माफी करू, आम्ही तुम्हाला 3,000 देऊ. पण असा कुठलाच राजकारणी तुम्हाला 100% हमी देऊ शकत नाही की मी तुम्हाला आरक्षण देतो. असा कुठलाच राजकारणी कधीच म्हणणार आहे. ते कारण की पिढ्याने आलेलं मागासले पण आहे. ते काय तुम्हाला आम्ही देऊ किंवा हमी देऊ ते तुमच्या त्या गुड थापाला वडील कुठलाच लागली पडत नाही. भरपूर माझे प्रतिस्पर्धी असे म्हणले की जो काय आरक्षण समाज आहे जो निवडणुकीत उठतात त्या जो काय राजकारणी त्यांच्या प्रभावाला तिकडे जातो आणि त्या समाजासाठी कुठलाच आरक्षण प्रत्येक समाजामध्ये 4 किंवा 10 किंवा जे काय भरपूर समाजाला भरपूर अल्प असतो असं नाही की भरपूर मोठा. पण त्या समाजामध्ये मी काय हुशार व्यक्ती असते ते हुशार व्यक्ती असं नाही आपल्या समाजाचं नेतृत्व करतात आणि आपण आपल्या समाजाने कुणाला पाठिंबा दिला पाहिजे किंवा आपल्या हितासाठी कोण लढलं तेव्हा आपण सर्वांनी आपला नेता मानलं पाहिजे. बहुतेक प्रतिस्पर्धी असे म्हणते की आरक्षण जो काय निधी आहे आरक्षणाचा टक्केवारीचा तो कसा दिला जातो. जी काय त्या समाजाला जो मागासलेला समाज आहे त्या समाजाला आरक्षण द्यायचंय. मग त्या समाजाला आरक्षण देताना त्याला काय केले त्याची टक्केवारी कशी दिली जाते ते संपूर्ण VB1 2 मिनिट आपल्याला मिळत आहे. मला मी सकाळी बोलल्याप्रमाणे माझंही मत त्याच मनावर ठाम आहे की हे एक राजकीय राजकारण करण्याचं एक साधन आहे आरक्षण म्हणजे. कारण एक आपण आता मागायचं करून माझे काही मित्र भावांना सांगितलं की आरक्षण हे सामाजिक न्यायाचं साधन आहे. त्यांना माझं एक सांगणं आहे अरे 70 वर्ष झालं जर एखादी गोष्ट त्याच्यातून साध्य होत असेल, अरे डॉक्टर सुद्धा 4 दिवसात गोळ्या बनवतो, आपण 70 वर्षानंतर आरक्षणाचा क्रायटेरिया सुद्धा बदलत नसू तर आपण एका काळात ते मेडिकालीमध्ये चालतो, पुढची मेडी जी करते तेच आपण करत आहोत. कधीतरी बदलण्याची काळाला गरज आहे. एक मी सांगतो तुम्हाला, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या समाजात होते ज्या समाजाला आपण
आरक्षणाविषयी बोलतोय त्या समाजात त्यांनी एक नाही तर बहुतेक गोष्टी अशा अनुभवल्या ज्या गोष्टी बदलण्यासाठी त्यांनी हे संविधान त्यांची कायद्याची तरतूद केली असं म्हणता येईल आपल्याला. जर आपण हे करू शकत नाही ना, त्यांनी त्या समाजाचा एवढा अभ्यास केला असेल म्हणून तर 10 वर्षाचा क्रायटेरिया ठेवला असेल, म्हणून तर त्यांनी 10 वर्षात हे आजचा समाज हा मुख्य प्रवाहात येईल असं सांगितलं असेल ना. 10-15 वर्षाचा क्रायटेरिया म्हणण्यात आला म्हणून ठेवला नसेल. त्यामुळे त्यांचा 10 वर्षाचा क्रायटेरिया 17-80 वर्षावर आलेला आहे. याच्यावर थोडासा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. अजून एक मुद्द्यावर अभ्यास करू. एक माझा मित्र म्हणला की राजकारण म्हणजे आपली जी जीवनशैली आहे, समाज हा एक 4 टायरवर चालणारी गाडी आहे. 4 टायरांच्या एका टायराची हवा जरी कमी झाली तरी ती गाडी चालू शकत नाही. पण आम्हाला माझं एक सांगणं आहे, त्या गाडीच्या एका टायराची हवा कमी झाली पण बाकीच्या टायराची हवा काढली जात असते. त्याच्या एका टायरात हवा मारावी लागते. त्यामुळे थोडंसं बदल करणं आज काळाची गरज आहे. आपण त्याच रूढी परंपराला आता पुढे नेतोय. आपल्याला सवय झाली आहे डिवाइड अँड रूलची. त्यांनाही राजकारण्यांनाही हे कळलंय की आपण एकदा डिवाइड अँड रूल करू शकतो. ह्याला नुसतं राजकीय दृष्ट्या ह्याला नुसतं धर्म जात या भानगडीत पाडायचं आणि मुख्य प्रश्नांना बाजूला सारायचं. मुख्य प्रश्न म्हणजे कोणते? मुख्य प्रश्न म्हणजे आज आपल्याला प्रश्न हेच आहे की आमच्या इकडे रस्ते कधी सुधारतील, आमच्या इकडे पाण्याची सोय कधी होईल, आमच्या इकडे दुष्काळ. ओके, मी एवढे बोलून सर्व स्पर्धक संघ या ठिकाणी संपलेले आहेत. परीक्षकांनी आपला निकाल तोपर्यंत चर्चांची तयार करावा. एकूण या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग नोंदविलेला होता. प्रत्येकाने आपलं जे काही मत होतं, मनोगत होतं किंवा आपली जी मांडणी होती ती अतिशय सुंदरपणे या ठिकाणी केलेली आहे. सर्व स्पर्धकांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण बऱ्याच जणांना ऐकून खूप कंटाळा आलेला आहे. वैचारिक